सर्वांना नमस्कार. स्मृतिगंध समूहातर्फे आयोजित करण्यात आलेल्या जेव्हा शाई बोलते ह्या लेखिकांच्या मुलाखत शृंखलेतील 8वे पुष्प सादर करताना मी प्राची राजे तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करते. नुकत्याच संपन्न झालेल्या जागतिक प्रेम दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा. तसेच वसंत पंचमी व श्री सरस्वती पूजनाच्याही सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते. आज जेव्हा शाई बोलते ह्या उपक्रमात आपण अशा एका साहित्यिकेशी संवाद साधणार आहोत, जिच्यावर सरस्वतीचा वरद हस्त आहे आणि जिला देवी शारदेकडून प्रतिभेचे लेणे प्राप्त झाले आहे. तुम्हाला सर्वांना माहीत आहेच की जेव्हा शाई बोलते ह्या संवाद मालिकेमध्ये आम्ही वेगवेगळ्या लेखिकांना आमंत्रित करून त्यांचे साहित्य, त्यामागची प्रेरणा आणि त्यांचे विचार जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. जानेवारी 2023 पासून प्रारंभ केलेल्या ह्या शृंखलेमध्ये आत्तापर्यंत अनेक ज्येष्ठ साहित्यिका आणि नवोदित लेखिका यांच्या मुलाखती सादर केल्या होत्या. आपल्या ह्या मालिकेतील तिसरी मुलाखत आपण मार्च 2023 महिन्यात महिला दिनाच्या निमित्ताने विशेष अशी एका विपुल प्रमाणात लेखन केलेल्या अनेक कथा, कादंबऱ्या, चरित्रलेखन वगैरे साहित्य प्रकार लिहिलेले एका स्त्रीवादी लेखिकेबरोबर केली होती. त्या म्हणजे स्वतः डॉक्टर स्मिता दातारच. आणि ही मुलाखत प्रचंड गाजली होती. रसिक श्रोत्यांना अतिशय आवडली होती. ह्यानंतर आपल्या ह्या शृंखलेतील 8वे पुष्प सादर करताना आज पुन्हा एकदा आम्ही डॉक्टर स्मिता दातार ह्यांना इथे आमंत्रित केले आहे. त्यांच्या नवनिर्मितीविषयी जाणून घेण्यासाठी त्यांचे नवे कोरे आणि अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेले हे नवीन पुस्तक अयोध्येची उर्मिला ह्याविषयी माहिती घेण्यासाठी. एक महिलावादी लेखिका जेव्हा अयोध्येची उर्मिला हे रामायणातील एका स्त्रीवर आधारित चरित्र पुस्तक किंवा कथा लिहिते, तेव्हा त्यामागचे तिचे काय भाव आहेत, हे समजून घेण्याची आम्हाला खरंच तीव्र इच्छा होती. आणि ह्या ह्याच्या माध्यमातून आपल्याला बरीचशी पौराणिक माहितीही मिळेल अशी आम्हाला अपेक्षा होतीच. साहित्यिक, कवयित्री डॉक्टर स्मिता दातार ह्यांचे मी प्रथम मनःपूर्वक स्वागत करते. नमस्कार स्मिताताई, त्या आपल्याबरोबर इथे नमस्कार. उपस्थित आहेत. नमस्कार सगळ्यांना. जेव्हा शाई बोलते ह्या कार्यक्रमात तुमचे पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही काय इथे आता पाहुण्या नाही. तुमची एक मुलाखत इतकी लोकप्रिय झाली होती, की आम्ही तुम्हाला परत बोलवण्याला अगदी अ, आतुर होतो. वाटच बघत होतो तुमचं नवीन पुस्तक कधी निघेल आणि त्याविषयी आपल्याला एक छोटासा संवाद इथे साधता येईल. ती संधी ह्या महिन्यात आली. पुन्हा एकदा वुमन्स डे येणार आहे काहीच दिवसांनी. त्याच्या आधी आपण ही मुलाखत घ्यावी अशी माझी तीव्र इच्छा होती आणि ती खरंच आज पूर्ण होत आहे. तुम्ही ह्या मुलाखतीसाठी मान्यता दिली त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. स्मृतिगंध समूह हा महिलांच्या प्रगतीसाठी आणि कलाविष्कार प्रकट करण्यासाठी निरंतर प्रयास करत असतो. ह्यामध्ये महिलांच्या लेखन कलेचा विकास व्हावा म्हणून विविध लेखन उपक्रम आयोजित करण्यात येतात. आमच्या साहित्यिक सख्यांना अधिक सकस लेखनासाठी उत्तम मार्गदर्शन मिळावे, नवीन प्रेरणा मिळावी, या दृष्टीने काही प्रसिद्ध लेखिकांच्या मुलाखती घेऊन आमच्या सख्यांना साहित्यिक क्षेत्राशी परिचय करून देणे, हा आमचा एक मोठा हेतू आहे ह्या जेव्हा शाई बोलते ह्या शृंखलेच्या मागे. पण त्याच बरोबरीने अशा प्रथितयश लेखिका जेव्हा स्वतःचे पुस्तक काढतात, त्यामागे त्यांची भूमिका जाणून घ्यावी, त्यांच्या लेखनामागची शक्तिस्थाने समजून घेत, त्यांच्या साहित्याचा आस्वाद घ्यावा, ही सुद्धा आमची प्रबळ इच्छा होतीच. लेखिकांच्या अव्यक्त भावनेला व्यक्त करण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या लेखिकांबरोबर संवाद साधत असतो, त्यांचे विचार, त्यांचे मनोगत जाणून घेत असतो. ह्याच शृंखलेमधली आजची मुलाखत
आजचे हे 8वे पुष्प डॉक्टर स्मिता दातार यांच्या मी डॉक्टर स्मिता दातार यांचा थोडक्यात परिचय करून देऊ इच्छिते. डॉक्टर स्मिता निखिल दातार ह्या व्यवसायाने एक जनरल फिजिशियन, सौंदर्य तज्ञ, लेखिका, उद्योजिका असून मागची 28 वर्षे त्या स्वतंत्र वैद्यकीय व्यवसाय करत आहेत. गोरेगाव पूर्व येथे यशदा हॉस्पिटल आणि मालाड येथे लाईफ वेव्ह हॉस्पिटलमध्ये गेली 15 वर्षे त्या स्किन अँड मोर हे सौंदर्य विषयक क्लिनिक चालवत आहेत. डॉक्टर स्मिता दातार ह्यांनी कथा लेखन, ललित लेखन, कविता लेखन असे विपुल प्रमाणात लेखन कार्य केलेले असून त्यांची एकूण 6 पुस्तके आधी प्रकाशित झालेली होती आणि ह्या 6 प्रकाशित पुस्तकांना आत्तापर्यंत एकूण 21 पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ही पुस्तके व पुरस्कार ह्यांची यादी खूप मोठी आहे. तरीही मी केवळ परिचयासाठी त्यांच्या नावांचा इथे उल्लेख करू इच्छिते. डी.के. दातार, द व्हायोलिन सिंग्स हे ग्रंथाली प्रकाशनतर्फे चरित्र प्रकाशित झालेले असून या चरित्राला 6 वेगवेगळे राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. या पुस्तकाचा हिंदी अनुवाद गाता रहे व्हायोलिन हे पुस्तक आर.के. पब्लिकेशनने प्रकाशित केले आहे. कॅनव्हास हा त्यांचा कथासंग्रह ग्रंथाली प्रकाशन संस्थेतर्फे प्रकाशित झाला असून मराठा मंदिर उत्तम कथासंग्रह पुरस्कार त्या पुस्तकाला प्राप्त झाला आहे. चौकोनाचे 5वे कोन ही कादंबरी संधिकाल प्रकाशनतर्फे प्रकाशित झालेली असून या कादंबरीला एकूण 5 पुरस्कार प्राप्त झाले आहेत. प्रभू अजी गमला हे चरित्र पुस्तक ग्रंथाली प्रकाशनतर्फे प्रकाशित झालेले असून ह्या पुस्तकाला एकूण 4 पुरस्कार प्राप्त झाले आहेत. फक्त तिच्यासाठी ज्या संदर्भात आम्ही मागच्या वर्षी स्मिताताईंची विशेष मुलाखत घेतली होती. हे पुस्तक ग्रंथालीने डिसेंबर 2022 मध्ये प्रकाशित केले असून खास तिच्यासाठी लिहिलेल्या ह्या पुस्तकाची इतकी कमी कालावधीत दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली आहे आणि ह्या पुस्तकाला एकूण 5 पुरस्कार प्राप्त झाले आहेत. असे आतापर्यंत प्रकाशित 6 पुस्तकांना एकूण 21 पुरस्कार प्राप्त झाले असून आज आपण स्मिताताईंच्या 7व्या पुस्तकाविषयी अयोध्येची उर्मिला ह्या पुस्तकाबद्दल इथे चर्चा करणार आहोत. स्मिताताई तुमचे पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत करते आणि आता ह्या मुलाखत शृंखलेत तुम्हाला बोलतं करते. ताई, माझा पहिला प्रश्न ह्या जेव्हा शाई बोलते ह्या मुलाखत शृंखलेतील लेखिकांच्या बालपणाविषयी किंवा किशोरवयाविषयी असतो. पण आपण हे सगळं तुमच्या मागच्या इंटरव्ह्यूमध्ये कव्हर केलेलंच होतं. ज्यांनाही त्या इंटरव्ह्यू पाहण्याची आजही इच्छा असेल, ते आमच्या YouTube चॅनलवर उपलब्ध आहेच. तुम्ही नक्की जाऊन तो इंटरव्ह्यू पुन्हा एकदा बघा. आणि आज आपण आपल्या अयोध्येच्या उर्मिलेबद्दल विशेष चर्चा करूया. त्यामुळे ताई मी तुम्हाला विचारू इच्छिते, तुम्ही डी.के. दातार, द व्हायोलिन सिंग्स, प्रभू अजी गमला, फक्त तिच्यासाठी अशी बरीच पुस्तके स्वानुभवातून निर्माण झालेली आहेत तुमची. पण अयोध्येची उर्मिला हे पुस्तक पौराणिक कथेवर आधारित आहे. रामायणातील उर्मिला ह्या व्यक्तिरेखेचे शब्दचित्र रेखाटणे हा ह्याच्या मागचा हेतू होता. मग ही पौराणिक काळातील एखादी कथा लिहावी ह्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळावी? ह्या कादंबरीची संकल्पना तुम्हाला कशी सुचली? हे आम्हाला पहिलं सांगा. नक्की सांगते. त्यापूर्वी सगळ्यांना एकदा पुन्हा माझा नमस्कार. माझे अनेक वाचक पण आता इथे आलेले दिसत आहेत मला. आणि प्राची, तुला म्हणजे अगदी खूप मी असं नम्र होऊन सांगते तुला आणि सगळ्यांनाच, आपल्या प्रेक्षकांना, की वाचकांचं प्रेम मला भरभरून लाभलं. खरं मी गेली 6-7 वर्षच लिहिते आणि त्याच्यात म्हणजे माझा एक वाचक वर्ग निर्माण झाला आणि त्या वाचकांना मी आज खूप धन्यवाद देते सगळ्यांना. तर आता आपला पहिला प्रश्न, की पौराणिक कॅरेक्टरवर कसं लिहावंसं वाटलं. 3 पुस्तकं थोडी स्वानुभवातनं, काही एक ती चरित्रात्मक आहेत 2. पण माझी ह्याच्या आधी पण एक कादंबरी आली आहे, चौकोनाचा 5वा कोन.
आणि ती सुद्धा स्त्रीवादीच आहे. एका डॉक्टर स्त्रीची ती कहाणी आहे. अ, तिचा जो संघर्ष आहे जीवनातला तो त्याच्यात आलाय. अर्थात काल्पनिक आहे ती, ती पण काही थोडं सत्य तर उतरतच. कारण शेवटी लेखक आपलीच गोष्ट लिहीत असतो किंवा त्यानेच अनुभवलेल्या गोष्टी लिहीत असतो. तर ती एक माझी कादंबरी आहे. माझा तो कथासंग्रह आहे. त्याच्यातल्या कथांवर शॉर्ट फिल्म्स येतायत. तर त्यात तर सगळ्या काही वाह! आपण आपल्या काल्पनिकच असतात त्या. मी पूर्णपणे लेखक काल्पनिक लिहितो असं नाही म्हणणार. कारण लेखक जीवनानुभवच टिपत असतो आणि ते अनुभवच त्याच्या लेखणीतनं उतरतात. फक्त तो त्याच्यात आपल्या प्रतिभेचं खत-पाणी घालतो. म्हणजे मीच असं नाही, सगळ्यांचंच असं होतं, की अनुभव जे असतात ते समाजातनंच, आपल्या अवतीभोवतीच्या व्यक्तींमधनंच आलेले असतात. त्याला कथेचा बाज आम्ही देतो. तर तसाच हा अयोध्येची उर्मिलेचा माझा तो प्रयत्न होता. हां, पण अर्थात पौराणिक कथांकडे मी कशी वळले, त्याचं अर्थ ह्याचं एक म्हणजे की एक मनात बीज असणार कुठेतरी. लहानपणी मी खूप हे वाचायचे. मला हे सगळं राम, कृष्ण ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडायच्या. आई माझी एक उत्तम वाचक आहे आणि तिच्याकडून ऐकलेल्या गोष्टी आणि ती वाचत असलेल्या काही कादंबऱ्या, अशा सगळ्याचा तो एक प्रभाव होता, की ह्या गोष्टी आवडायला लागलेल्या. म्हणजे महाभारतातल्या गोष्टी खूप मी वाचल्या होत्या. कृष्ण माझा अतिशय लाडका आहे. मला वाटतं आत्ताही फ्रेममध्ये आहेच तो. तर त्याच्या अनुषंगाने जे घडलं सगळं महाभारत, ते सगळं खूप वाचलेलं होतं. रामायण ते तर लोकप्रिय आहेच. घराघरांमध्ये रामायण वाचलं जातं. रामरक्षा आपण लहानपणी पाठ करतो. तर असा तो एक पगडा होता. पौराणिक कॅरेक्टर्स आवडायची लहानपणापासून. त्याच्यावर आधारित ज्या काही नाटकं येतील, त्याच्यावर जे सिनेमा असेल किंवा सीरियल जी काही रामानंद सागरांची अतिशय गाजलेली जी आपण सगळ्यांनीच पाहिली आहे. तर हे सगळं तेव्हा आवडतच होतं आणि त्याचा कुठेतरी तो इम्पॅक्ट मनावर होता. पण असं असतं ना, की म्हणजे आमच्या स्टोरीत पण असं असतं, की एक घटना घडली पाहिजे. कारक घटना असं त्याला म्हणतात. ती कारक घटना घडल्याशिवाय तुमची गोष्ट सुरू होत नाही. तर तसंच उर्मिलेचं लेखन जे आहे, ती पण एक कारक घटना घडली. उर्मिला लिहिण्यासाठी. काय झालं, की मी एक नाटक बघायला गेले होते. विश्वास सोनींनी दिग्दर्शित केलेलं, मामा वरेरकरांनी लिहिलेलं भूमिकन्या सीता. आणि ते नाटक मला खूप वेगळं वाटलं, की मामा वरेरकरांनी त्या काळात अ, ही जी एक सीता एक वेगळ्या प्रकारचं म्हणजे सीतेच्या मनातलं जे आंदोलन आहेत, खास करून हे सगळेजण वनवासातनं परत आल्यावर तिची जी भावावस्था आहे सीतेची, ती त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला. आणि त्याच्यात तिचा एक उर्मिलेबरोबर डायलॉग होता. आणि तर मला अजूनही आठवतंय मानसी कुलकर्णीने सीता केलेली आणि श्रुती पाटीलने उर्मिला केलेली आणि त्यांचा तो एक डायलॉग होता, की उर्मिला एकदम चिडून तिच्याशी बोलते, की "हे सगळं तू तेव्हा का सहन केलंस सीते?" असं ती तिला विचारते. ऑफकोर्स नाटक सीतेवर आहे, त्यामुळे हं, सीतेला हं, हं. जास्त फुटेज होतं. सीतेचा जास्त व्ह्यू तिथे डिस्कस केला गेला होता. पण मला ती उर्मिला कुठेतरी त्या उर्मिलेने एक ठिणगी टाकली माझ्या मनात. म्हणजे अक्षरशः प्रेक्षागारात हां. पण मला हा प्रसंग अजूनही आठवतो, की मी प्रेक्षागारात बसलीये, समोर नाटक चालू आहे आणि त्या उर्मिलेने मला नॉक-नॉक केलं. म्हणजे ते एक म्हणतात ना, "बया दार उघड." तसं त्या उर्मिलेने स्वतःच मला वाटतं ती मागणी केली, की "माझ्याविषयी बोल." आणि तेव्हा ती उर्मिला माझ्या मनात शिरली आणि मला असं वाटलं, की हिची व्यथा जास्त टोकदार आहे. सीतेविषयी तर सगळ्यांनाच माहिती आहे, पण उर्मिलेला लक्ष्मण सोडून गेला आहे. तर आणि ही शेवटी ना त्रिकालाबाधित सत्य असतात. म्हणजे तेव्हाची बाई वेगळी होती आणि ती अगदी हां, ती सोशिक होती. आता सोशिकपणा थोडा कमी झालाय, पण म्हणून भावना बदलत नाहीत. आपला हो. नवरा जर आपल्याला असं अबंडन करून निघून गेला, तर काय होईल? तर ती जी एक टोचणारी भावना असते ना, ती उर्मिलेने मला तेव्हा ती एक अशी ठिणगी टाकली होती मनात. एक टोचणी दिलेली, की माझ्याविषयी लिही. आणि ते नाटक मी बघून आले. मी खूप अस्वस्थ होते, की हिला बोलतं करायला पाहिजे. पण तेव्हा दुसऱ्या पुस्तकांचं लेखन चालू होतं वगैरे असं झालं आणि मग कोविड आला. कोविड आल्यावर माझे जे मेंटॉर आहेत इब्राहिम अफगाण सर, तर त्यांनी आमचं एक कार्यशाळा घेतली कादंबरी लेखनाची आणि मला असं वाटलं, की ह्या कादंबरी लेखनावर ज्या कार्यशाळेमध्ये आपण उर्मिलेविषयी का लिहू नये? आणि म्हणून मी सरांना सांगितलं, मी लिहिणार. आता लिहिणार म्हटल्यावर तेव्हा माझ्या हातात काहीही नव्हतं. कुठलाही अभ्यास नव्हता, काहीच नव्हतं. फक्त ते एक नाटक होतं जे मी बघून आले होते. आणि ती एक ज्योत पेटली मनामध्ये
सर म्हणाले, "छान आहे विषय, पण मोठा आहे. बघा तुम्ही म्हणजे कसं होतंय वगैरे." कोविड सुरू झाला होता, त्यामुळे कोणाला भेटणं हे तर शक्य नव्हतं. लायब्ररीत जाणं शक्य नव्हतं. आणि ती होती मनात कुठेतरी मी एक त्याच्यावर थोडासा एक आपण ढाचा म्हणतो तसा एक बनवायला घेतला. आणि तेवढ्यात मला एका दुसऱ्या पुस्तकाची म्हणजे ते पेड काम आलं माझ्याकडे. रामदास प्रभुगावकर म्हणून गोवा मुक्ती संग्रामचे स्वातंत्र्य सैनिक, स्वतः लेखक, कवी, चित्रकार असे जे आहेत, तर त्यांचं चरित्र लिहिण्याचं त्यांनी मला विचारलं. आणि वयस्क आहेत ते, त्यामुळे मी म्हटलं की नाही, मला आधी त्यांना न्याय द्यायला हवा. पुन्हा उर्मिला मनात राहिली. अ, अर्थात एकीकडे मी थोडं-थोडं तिचं म्हणजे मटेरियल गोळा करायला लागले होते. काही सापडतंय का? पण इतकं काही ते सापडत नव्हतं मला अजून. त्यांचं चरित्र लिहिलं मी रामदास प्रभुगावकरांचं. ते प्रकाशित झालं. पुन्हा उर्मिलेकडे वळले. परत लायब्रऱ्या ऑनलाईन काहीतरी मागवण्याचा प्रयत्न करायला लागले. आणि थोडा अभ्यास सुरू केला मी. म्हणजे आता जे मिळेल त्याने आपण आता अभ्यास सुरू करूया, असं करत तिचा अभ्यास सुरू केला. अभ्यास सुरू केल्यावर अनेक मदतीचे हात पण पुढे आले. आणि त्यांनी सुद्धा की तुम्ही तुम्ही ह्याच्यावर लिहिताय? थांबा, थांबा, माझ्याकडे अमुक-तमुक आहे. कोणी छोट्या फिल्म पाठवल्या, कोणी काही कात्रणं पाठवली. असं करत-करत एक मी नुसतं आधी धांडोळा घेत होते. अजून काही मनात नव्हतं आणि एकदा माझ्या वाचनात आलं, की भारतामध्ये एकमेव लक्ष्मणाचं मंदिर आहे. हे कुठेतरी वाचनात आलं. म्हणजे काय होतं ना प्राची, की जेव्हा काहीतरी चांगलं घडायचं असतं, तेव्हा मला असं वाटतं, की ते वरून आदेश येतात. तशी जुळणी होत जाते आणि ते मिळत जातं असं मला एक, वाटलं. एक, एक, एक प्रसंग त्या अनुषंगाने आपल्या फेवरमध्ये होत जातो. ॲक्चुअली आणि ते एकमेव लक्ष्मणाचं मंदिर राजस्थानामध्ये आहे, असं माझ्या कुठेतरी वाचनात आलं. आणि मी त्या मंदिराविषयी खूप अभ्यास केला, की ते कोणी बांधलं, काय केलं, कसं झालं. आणि मला काहीतरी सुचत गेलं, की येस, इथे मी काहीतरी माझं कनेक्शन आहे. आणि त्या अनुषंगाने अभ्यास सुरू झाला. मग आपण एक ही आता कशाप्रकारे हिला बोलतं करायचं. तिथून मग ते आता मी सगळं सांगत नाही, कारण वाचकांनी ती वाचावी असं मला वाटतं. फक्त नक्कीच. हे मनात नक्की होतं, की मी उर्मिलेविषयी लिहिणार आहे, पण मला तिला कुठेतरी वर्तमान काळातल्या स्त्रीशी जोडायचंय. हे वाह! नक्की होतं मनामध्ये आणि ते घडलं. तसं मी लिहीत गेले. तसे मला स्रोत मिळत गेले आणि अभ्यास होत गेला. तर अशी ती पौराणिक उर्मिला आजच्या काळात थोडा आणण्याचा मी प्रयत्न केला. खूप छान ताई. आणि मी सध्या ते पुस्तक वाचत आहे. माझा स्पीड जरा मराठी वाचनाचा कमी असल्यामुळे, पण तरी मला कल्पना आहे तुम्ही कशा बाबतीत बोलताय, की आधुनिक स्त्रीशी जोडलेत तुम्ही त्या उर्मिलेच्या पात्रेला. ते ऐकून खूप छान वाटतंय. आणि अजून एक मला सांगावसं वाटतंय, उर्मिलेने खरंच तुम्हाला आवाहन दिलं असेल, की माझे शब्द माझी लिहून काढ म्हणून. तर तिचाही वरदहस्त तुमच्यावर असावा मला असं नक्कीच वाटतंय, कारण पुस्तक इतकं छान निर्माण झालंय. प्लस एक ताई नमूद करावंसं वाटतं, तुम्ही सायन्स विषयाच्या पदवीधर आहात. स्वतः एक डॉक्टर आहात. तरी पौराणिक कथांमध्ये इतकी रुची असणं, त्याचा इतका अभ्यास असणं, स्वतः त्याच्यावर रिसर्च करून काही नवनिर्मिती साहित्यिक करावी, हे वाटणंही खूप मोठी गोष्ट आहे. त्यासाठी खरंच तुमचं खूप कौतुक करते. ताई आणि आता तुम्ही ह्या पुस्तकाविषयी इतकी उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण केलेली आहेतच. तर ह्या पुस्तकाची जी कॉन्सेप्ट पासूनची पुस्तक निर्मितीपर्यंतची जर्नी होती, त्याविषयी अजून काही सांगता आलं तर आम्हाला आवडेल. रिसर्चच्या दृष्टीने काय तुम्हाला चॅलेंजेस आले किंवा काय तुम्हाला कशाप्रकारे तुम्ही रिसर्च केलात ह्या सगळ्याचा? आणि ह्याचं पुस्तक प्रकाशन कसं झालं तेही आम्हाला ऐकायचंय. नक्कीच. म्हणजे मोठा जर्नी आहे. मगाशी मी म्हटलं तसं, की पहिलं ते चरित्र आलं रामदास प्रभुगावकरांचं. पुन्हा उर्मिला सुरू झाली आणि मी जे ठरवलं होतं, की मी जे कुठून तिला सुरुवात करणार. त्याच्यासाठी मला पुरातत्व जो आपला विभाग असतो म्हणजे उत्खनन, हे कसं होतं ह्याचा अभ्यास करणं पण मला गरजेचं होतं. तर मी तेही सगळं वाचन सुरू केलं. लकीली मला म्हणजे माझी मुलगी आहे जी लंडनला असते. तिची मैत्रीण स्वतः पुरातत्व संशोधक आहे. तर मी कॅथरीन ब्रिग्स म्हणून मी तिच्याशी बोलले, की हे सगळं कसं होतं? म्हणजे एक्सकॅव्हेशन होतं ते नक्की कसं होतं? तर आणि तर तिने मला खूप सारे इनपुट्स दिले. त्याच्यानंतर सीमा गोरे, सूरज पंडित,
ह्या लोकांशी मी बोलले, की हे जे स्वतः त्याच्यामधले लोकं आहेत, त्यांच्याशी मी बोलण्याचा प्रयत्न केला आणि तिथून एका प्रवासाला सुरुवात झाली, की ती कशी येणार आहे, कुठे मला ती भेटणार आहे, हा एक प्रवास तिचा निश्चित झाला. आणि त्याच्यानंतर मला जाणवलं, की मी एक पर्वत चढण्याचा प्रयत्न करतेय आणि हे खूप कठीण आहे. ह्याचं मला म्हणजे अनेकदा असं वाचत मला असं वाटायचं, की आता नाही ह्याच्यापुढे किती वाचू? आणि हे नक्की मला जमणार आहे का? आणि कुठेतरी परत ती उर्मिला मला बळ द्यायची, की नाही जमेल आणि मी पुन्हा पुढे जाण्याचा प्रयत्न करायचे. तर मी अगदी म्हणजे आपले प्राचीन हे आहे खगोलशास्त्र. त्या प्राचीन खगोलशास्त्रावर अगदी ग्रंथ वाचण्याइतकी काही माझी पात्रता नाही. पण त्याच्यावर अनेक व्हिडिओज उपलब्ध आहेत. डॉक्टर निलेश ओकांचे व्हिडिओज आहेत. डॉक्टर पवी वर्तक हे अतिशय एक खूप लर्नेड माणूस होऊन गेला. तर त्यांची अनेक पुस्तकं आहेत. तर रामायणावर खास त्यांनी वास्तव रामायण नावाचं पुस्तक लिहिलंय. ते मी वाचलं. असे अनेक संदर्भ गोळा केले. कारण मी म्हटलं तसं की कोविडचा काळ होता. मला सगळी पुस्तकं मिळणं शक्य नव्हतं. मग मी काही पी मिळवून वाचल्या. ह्याच्यातनं मी तेव्हाच्या खगोलशास्त्राविषयी पण म्हणजे हे खरंच होतं का? हे घडलं होतं का? आधी पहिली गोष्ट. हेही शोधण्याचा प्रयत्न केला. त्याचा भूगोल म्हणजे आपण नुसतं म्हणतो अयोध्या, मग काय मिथिला. अरे पण ते कुठे होते? तिथे कुठल्या नद्या होत्या? कुठले पर्वत होते? तिथं हवामान कसं होतं? तिथे राहणीमान कसं होतं? तिथे भाषा कशी होती? हं. आणि मी गंमत आणि मी कौतुक नाही सांगत आहे माझं. मी मैथिली भाषेचा सुद्धा अभ्यास केला. वाह! अयोध्येतल्या भाषेचा थोडा अभ्यास केला. ह्याच्यात मला माझ्या पेशंट्सची माझी एक स्टाफ होती, तिची मदत झाली. हे सगळ्यांची नावं आहेत पुस्तकामध्ये, अॅक्नॉलेजमेंटमध्ये. तर मी मैथिली गाणी ऐकली आणि मैथिली गाण्यांमध्ये सुद्धा तिकडे म्हणजे मिथिला हे सीतेचं माहेर. सीता, हं. उर्मिला या सगळ्यांचं ते माहेर आहे. तर मिथिलेमध्ये रामाला ओव्यांमध्ये किंवा त्यांची गाणी आहेत महिलांची, त्याच्यात त्याला चक्क शिव्या दिलेल्या आहेत. म्हणजे राम हे महान व्यक्तिमत्व आहे हे त्यांनाही माहिती आहे. त्यांना काही माहित नाही असं नाही, पण त्यांना इतका राग सुद्धा आहे. आणि आपल्याकडे सुद्धा अशा काही ओव्या लिहिल्या गेलेल्या आहेत, की राम म्हणू राम नाही, सीतेच्या तोलाचा राम म्हणू राम नाही, सीतेच्या तोलाचा, हिरकणी सीतामाई, राम हलक्या कानांचा. अरे! तर असं आपल्याकडे सुद्धा ओवी आहे आणि तशा अर्थाच्या मिथिला भाषेमध्ये म्हणजे आमचा जावई कसा लबाड निघाला वगैरे अशा अर्थाच्या ओव्या आणि अच्छा. लोकगीतं आहेत. तर मी ह्यांचाही अभ्यास केला. मी मिथिलेत लग्नाच्या काय परंपरा आहेत, कारण लग्न मिथिलेत झालं ना राम आणि हं, सीतेचं. हं. तर त्या त्यांच्या काय परंपरा होत्या तेव्हाच्या इथपासून म्हणजे मी इतका बारीक अभ्यास केला म्हणजे इतके डिटेल्स मी आणू नाही शकले कादंबरीत, कारण शेवटी मर्यादा असतात. शब्दांची मर्यादा असते, पृष्ठ संख्येची मर्यादा असते. पण मी अभ्यास का केला, की ते खरं माझ्यातनं उमटावं. ते लग्न लागतंय असं लोकांना वाटावं, वाचकांना वाटावं आणि ती अनुभूती मला देता यावी. आता रामाचं स्वयंवर, रामसीतेचं कोणीच पाहिलं नाहीये. पण मला ती अनुभूती देता आली पाहिजे त्यांना आणि म्हणून मी तो इतका बारीक अभ्यास केला. म्हणजे त्यांचे कपडे कसे असतील, तेव्हा फुलं कुठली असतील, माळ कसली घातली असेल गळ्यात, ती जी काही स्वयंवराला माळा असतील, त्या कसल्या घातल्या असतील. हो ना, आत्तासारख्या त्या हारवाल्याकडून तर आणल्या नसतील. नाही. म्हणजे इतका त्याचा मी ते बारीक अभ्यास केला त्यांचा, की ह्या राजघराण्यातल्या मुली होत्या, मग त्या कशा वाढल्या असतील? त्यांच्या राजदरबारात कोण असेल? त्यांचे मेंटॉर्स कोण असतील? तत्वज्ञानाविषयी अभ्यास करायला मी दासबोध वाचला. दासबोधावरचं निरूपण वाचलं. प्राध्यापक के.व्ही. बेलसर यांचं. तर म्हणजे मला ते सगळं कळलं पाहिजे, की हे काय, कसं ती शिकली असेल. उपनिषदातले दाखले हे मला वाचल्याशिवाय कसे कळणार? तर त्यामुळे इतका तो माझा असा बारीक अभ्यास चालू होता. त्याच्यामध्ये माझ्या मिस्टरांचा जो हे झाला फक्त तिच्यासाठी ज्याचा आता तुम्ही उल्लेख केलात. ते पुस्तक आलं मध्येच कारण तो निर्णय लागला 2021 ला आणि वाचकांकडनंच मागणी यायला लागली, की आम्हाला हा सगळा प्रवास एकदा जाणून घ्यायचाय. तर पुन्हा बिचारी उर्मिला उपेक्षित झाली. फक्त तिच्यासाठी पुस्तक आलं आणि त्या काळात मी इतका अभ्यास केला, की ह्या पुस्तकाचा अभ्यास, कटे सुद्धा खूप अभ्यासपूर्ण पुस्तक आहे फक्त तिच्यासाठी. खूप हं. रेफरन्सेस मला वाचावे लागले. खूप जणांच्या मुलाखती घ्यायला लागल्या आणि अशी मध्ये-मध्ये उर्मिला त्या पॅसेंजर गाड्या साइडिंगला काढून ठेवतात ना, सिग्नल मिळाला की त्या पुढे जातात, परत थबकतात. तर तसं काहीतरी चाललं होतं उर्मिलेचं आणि मी म्हटलं, की
नाही, पण चिवटपणे प्रयत्न सोडायचे नाहीत. त्यामुळे मी अभ्यास माझा चालू ठेवला आणि संदर्भ ग्रंथांमध्ये मी नावं दिलेली आहेत. उर्मिला पुस्तकाच्या पाठी संदर्भ ग्रंथांची सूची आहे आणि तीच बरीचशी मोठी आहे. मी तीच वाचून दाखवते. मी काय-काय वाचलं त्यावेळी. वाल्मिकी रामायण, श्रीमद वाल्मिकी रामायण, तुलसी रामायण, वास्तव रामायण, श्रीराम हे डॉक्टर विनय म्हणून यांचं हिंदी पुस्तक आहे. मी ते वाचलं. नंतर दासबोध मी मगाशीच म्हटलं. शापिता नावाचं एक गुजरातीतला एक अनुवाद वाचला मी. मिनल दीक्षित नावाच्या लेखिकेनं लिहिलेला. तो कैकई विषयी आहे. पण तो मी मुद्दाम वाचला की कैकईचं काय हे असेल त्याच्यामध्ये. अर्थात ही काल्पनिक कादंबरीच आहे, पण मला अनेक व्यक्तिरेखांचा अभ्यास करायचा होता. देवदत्त पटनायकांचं सीता वाचलं मी. निलेश ओकांचे व्हिडिओ आणि अनेक त्यांचे मी प्रबंध वाचले. नंतर साकेत वाचलं मी. मैथिली शरण गुप्तांनी साकेत लिहिलंय. उर्मिलेवर, उर्मिलेच्या व्यथेवर दीर्घकाव्य आहे ते. ते वाचलं. शरद तांदळेंचा रावण वाचला. गीत रामायण आपल्या गदी माडगुळकरांचं मी गाणी ओळ टू ओळ म्हणजे वाचली ती प्रत्येक, की ती समजून घेण्यासाठी. कारण आज त्यांनी पण एक मोठा अभ्यास करून गीत रामायण लिहिलंय म्हणून. नंतर ज्वेल्स अँड ज्वेलरी इन अर्ली इंडियन आर्किओलॉजी अँड लिटरेचर, दागिन्यांचा अभ्यास केला. म्हणजे मला कधी हो. कधी वाटायचं हे फिजूल आहे का हे सगळं. म्हणजे माझे जे कुटुंबीय म्हणजे ते बघत होते सगळा माझा स्ट्रगल आणि ते म्हणाले की अगं काय किती अभ्यास चाललाय, तू उर्मिला स्वर्गात आणायची का काय तुला खाली. तर म्हटलं नाही, पण ते डिटेलिंग महत्वाचं आहे. मला ती एक स्त्री आहे, ती राजघराण्यातली स्त्री आहे आणि माझी उर्मिला मला जशी मांडायची होती ती हौशी असणार आहे. ती एक रसरसलेलं एक कॅरेक्टर आहे ती. तर मी त्या दागिन्यांचा अभ्यास केला. भूमिकन्या सीता नाटक पुन्हा मिळवून वाचलं. अनेक वेबसाईट्स धुंडाळल्या. कारण पुरातत्व खात्याच्या काही वेबसाईट्स आहेत त्या धुंडाळल्या आणि असं अनेक 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 अभ्यासांमधनं ती उर्मिला साकार व्हायला लागली. मला वाटतं ती अशी एक उर्मी दाटून आली आणि त्याच्यातनं ती उर्मिला आली. माझे मेंटॉर इब्राहिम अफगाण सरांनी मला वेळोवेळी एक तर धीर दिला. दुसरी गोष्ट, अनेक मटेरियल्स ते सुद्धा माझ्याकडे पाठवत राहिले, की इकडे असं छापून आलं होतं, तिकडे हे आलं होतं, हे वाचा, ते वाचा. त्याच्यातनं त्यांनी अनेक मला कविता पाठवल्या. इलाही जमादार, बाभा बोरकर, अ, कवी ग्रेसांची कविता जी आपल्या अर्पण पत्रिकेमध्ये आहे. तर अशा सगळ्याचे मी अभ्यास करत गेले किंवा आतापर्यंत रामायणावर कोणी कोणी काय काय लिहिलं आहे त्याचा अभ्यास करत गेले आणि त्याच्यातनं हे सगळं म्हणजे मला ती जिवंत करायची होती उर्मिला. आणि मला मला नेहमी असं वाटतं की ऍज अ रायटर यू शुड नॉट जज, यू शुड अंडरस्टँड. म्हणजे नुसतं जजिंग नाही हे झालं पाहिजे. व्हेरी माझ्या ट्रू. मला ती ती माझ्यात उतरली पाहिजे. म्हणजे ही ऑफकोर्स प्रत्येकाची स्टाईल असते. कारण मी जेव्हा माझ्या सासऱ्यांचं चरित्र लिहिलं, डी के दातार द व्हायोलिन सिंग, आता मी काही व्हायोलिन वादिका नाहीये, पण मी व्हायोलिनचा प्रचंड अभ्यास केला. मी व्हायोलिन ऐकत होते. दिवस रात्र मी व्हायोलिन ऐकत होते का ते माझ्यात झिरपावं म्हणून. तर हं. तसाच मी उर्मिलेचा अभ्यास केला. त्याच्या जे जे काय उपलब्ध आहे ते सगळं वाचलं. नंतर मी तिचं एक व्यक्तिचित्र रेखाटलं. की आमचे सर नेहमी सांगतात की व्यक्तिचित्राला एक प्रश्न विचारा, प्रश्नावली निर्माण करा. तर अशी आमची एक साधारण माझी 300 प्रश्नांची मी एक प्रश्नावली काढलेली, की ती ती बापरे! काय की ती कशी असेल, म्हणजे ती कशी उठेल, कशी बोलेल, तिची भाषा कशी असेल, ती ती वळली तर ती कशी वळेल, ती गरिबांशी कशी वागेल, ती श्रीमंतांशी कशी वागेल, ती काय खाईल, तिला काय आवडेल, ती काय बनवेल, ती नवऱ्याशी कशी वागेल, ती सासूशी कशी वागेल. असं असं 300 प्रश्न होते त्या प्रश्नावली आणि मी त्या कॅरेक्टरला प्रश्न विचारत गेले. त्याच्यातनं तिचं कॅरेक्टर उभं राहिलं. म्हणजे कुठलीही कादंबरी किंवा काही कथा लिहिताना सगळ्यात महत्वाचं असतं ते कॅरेक्टर बिल्डिंग आणि मला असं वाटतं उर्मिलेचं कॅरेक्टर बिल्डिंग मी तसं करत गेले आणि असं मला वाटतंय की ते उतरली आहे ती खरी खरी. आणि मी म्हटलं तसं की तिला वर्तमानाशी जोडायचं होतं. कुठेतरी अतिप्राचीन भूतकाळ, की आता जो काही जण तो विवादास्पद ठरवतात की असं नव्हतंच, इथपासून सुरुवात होते. मला त्या वादातही पडायचं नव्हतं. मला स्वतःला असं वाटतं की ह्या ज्या कथा आहेत ना, ह्या पौराणिक कथा, ह्या शाश्वत झाल्या. म्हणजे आता 200 रामायण आहेत. अनेक भाषांमध्ये कंबोडियात सुद्धा रामायण पोहोचलंय. ते उगीच पोहोचलं असेल का? काहीतरी त्याच्यात असणार ना. तर हं. ते ते होतं का नव्हतं? तर मला माझं म्हणणं आहे ते होतं.
आणि आता ते खरं तर सिद्धही झालंय की ते होतं, हे घडून गेलेलं आहे. आणि माझ्या मते ही सगळी माणसंच होती. आणि ती अशी काही काळी, पांढरी, वाईट, चांगली अशी नाही, ती ग्रे होती. त्यांच्यात अनेक शेड्स होत्या. आणि ही सगळी माणसं होती, पण त्यांनी इतकं ग्रेट काम केलं की आपण त्यांना देव म्हणायला लागलो. अशी माझी फिलॉसॉफी आहे. म्हणजे त्यांना देवत्व तेव्हाच्या कुठल्यातरी माणसांनीच दिलं. आणि ते त्यांचं काम इतकं हे होतं, लोकोत्तर होतं, की कोणीही म्हण तू राम, कृष्ण, जी काय आपण हे पौराणिक कॅरेक्टर्स आहेत असं मानतो. म्हणजे फॉर फॉर दॅट मॅटर महाभारत. त्यातले जे सगळे आहेत आता पांडव, हे हे सगळेच जण लोकोत्तर होते. त्यांनी लोकोत्तर काम केलं. तर अशांच्या ह्या ज्या कथा तेव्हा सांगितल्या गेल्या, तेव्हा मला वाटतं मौखिक परंपरेने त्या सांगितल्या गेल्या. पण त्यांना अर्थात त्यात मग पुढे खूप मिर्च मसाला घातला गेला. त्यात असेल ना, त्याच्यात अजून त्याच्यावर पुटं चढली असतील. पण म्हणून मूळ नाही आहे असं माझं म्हणणं नाहीये. आणि ती होती माणसं, त्यांच्या गोष्टी होत्या आणि म्हणून ती लोकोत्तर होती, म्हणून त्या गोष्टी वैश्विक झाल्या. आणि हे मी मानते. तर त्याच्यामुळे त्याच्यावरून ही सगळी उर्मिला उलगडत गेली आणि असा त्याचा प्रचंड, प्रचंड अभ्यास केला मी. अर्थात मला ग्रंथालीने खूप सपोर्ट केलं. ग्रंथालीने 2 वर्ष मला सांगितलं होतं, की आम्ही घेतली उर्मिला. तुम्ही लिहा. तर तिच्यावर संस्कार करताना सुद्धा मला अरुण जोशींची खूप मदत झाली, आमचे संपादक ग्रंथालीचे. आणि सतीश भावसारांचं मी खास कौतुक करू इच्छेन, कारण त्यांनी जी उर्मिला साकारली त्या मुखपृष्ठावर, तर मी मुद्दाम दाखवू इच्छिते की इतकं त्यांनी ते सुंदर मुखपृष्ठ तयार केलं त्याचं. त्यात ती उर्मिला म्हणजे अगदी त्या एका मुखपृष्ठात ती झलक मिळते. मागे अयोध्या आहे, सरयू नदी वाहतीये आणि खरंच. ती उर्मिला, आणि तरी ती रथ आहे तिच्या मागे. म्हणजे तिचं कॅरेक्टर त्यांनी दाखवलंय तिथे. तर अशी ही उर्मिला आली. खूप कठीण गेलं मला लिहायला. आणि पुन्हा एकदा मी कौतुक नाही करत माझं, पण मी 8 ड्राफ्ट केलेत उर्मिलेचे. हो. जनरली कादंबरी लिहिताना 2 किंवा 3 ड्राफ्ट्स मध्ये ती पूर्ण होते. ड्राफ्ट म्हणजे आपण रिराईट करतो, करेक्शन्स करत जातो. मी 8 ड्राफ्ट केले. मी 3 ड्राफ्ट झाल्यावर कोणाकोणाला वाचायला दिली होती. आणि मी समाजातल्या प्रत्येक स्तरातल्या लोकांना वाचायला देते. म्हणजे अगदी अभ्यासू, संशोधक, तत्ववेत्ते, टीकाकार, सामान्य गृहिणी, ह्या सगळ्यांना मी त्या वाचायला दिली. आणि पुन्हा पुन्हा त्याच्यात मी रिफाईन करत गेले तिला. आणि 8व्या ड्राफ्टला मला असं की येस, नाव शी इज रेडी, इज फेस द रेडी. वर्ल्ड. असं झालं. आणि त्यामुळे असे अनेक टप्पे पार करत माझी उर्मिला आली. आणि छान स्वागत होतंय तिचं सगळीकडे, हॅपी. ताई, खरं तर तुमचं किती कौतुक करू मला समजत नाहीये. कारण तुम्ही तुम्ही आता जे म्हणालात, तुम्ही किती प्रमाणात ह्याच्या मागे अभ्यास केलाय. स्वतः एक पुस्तक वाचून म्हणजे तुम्ही किती डीपली इन्व्हॉल्व्ड होता या पूर्ण जर्नीमध्ये, हे खरंच आम्हाला कळतंय आणि त्याचंच हे आउटपुट आज आपल्या हातात आहे. आणि खूप कौतुक वाटतंय खरंच. म्हणजे फक्त एक पुस्तक वाचण्यापेक्षा तुमच्याकडून जे आत्ता ऐकलंय ह्याचा मागचा संपूर्ण प्रवास, तो खरंच खूपच म्हणजे तुमच्याविषयी आदर वाढलाय. कारण तुम्ही इतका अभ्यास करून ते लिहिलंय त्याबद्दल. आणि तुमचा एक विचार मला खरंच आवडला. आपण म्हणतो मायथॉलॉजी, त्या शब्दच आहे तो मिथ. मिथ म्हणजे इट्स नॉट रिअल. पण मला नाही वाटत तुम्ही ह्या सर्व पात्रांना किंवा ह्या कथांना मिथ समजून हे केलेलं आहे. तुम्ही त्याला हिस्ट्री समजून, हिस्ट्री म्हणजे जे एक्झिस्टन्समध्ये होते काही वर्षांपूर्वी आणि त्यांचं तुम्ही त्याला मिथ न मानता हिस्ट्री मानून केलंय, म्हणून ते इतकं सुंदर उत्कृष्टपणे त्याचं सादरीकरण झालेलं आहे. खरंच तुमचं खूप कौतुक ताई. मी म्हणजे कोणत्या शब्दात तुमचं अभिनंदन करू मला खरंच कळत नाहीये. आणि तर तुम्ही पुस्तकाविषयीही बोललात. मला वाटतंय उर्मिला चांगली आली. ती अगदी उत्कृष्टच जमली आहे. कारण जेव्हा हे पुस्तक आमच्या घरात आलं कुरिअरनी, तर सगळ्यात आधी माझ्या आईनी ते उघडलं होतं आणि मला माहीत नाही पूर्ण तर ती वाचतेच आहे. शी इज इन द प्रोसेस. पण तिने कोणतं पान उघडलं आणि काय चाळलं मला माहीत नाही. तिच्या डोळ्यात थोड्या वेळाने पाणी होतं. हो. मी आतनं आले खोलीतनं. मी तिला बघितलं, म्हटलं, "काय करतेस?" तिच्या डोळ्यात अक्षरशः पाणी होतं. ती म्हणाली, "तू वाच, तुला कळेल मी का रडले ते."
मी त्याच्यानंतर तिला हे पण नाही विचारलं, "नाही तू कोणत्या पानावर होतीस सांग, कारण मला स्वतःलाही ते वाचायचंय." पण इतक्याशा मिनिटांमध्ये हा इम्पॅक्ट होता आणि तो मी प्रत्यक्ष बघितलाय. तर वाचकांना हे पुस्तक किती आवडत असेल ह्याची मला खरंच कल्पना येत आहे पूर्णपणे आणि आपले खूप खूप अभिनंदन ताई. आणि आता ह्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाविषयी आम्हाला थोडक्यात काही सांगा? प्रकाशन 25 डिसेंबरला झालं आणि ग्रंथालीनेच स्वतः ते प्रकाशन सोहळा पण केला. आणि त्या दिवशी मंचावर दिग्गज एकतर आत्ताच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे यांच्या हस्ते ते प्रकाशित झालं. हे अजून एक खूप मोठी मानाची बाब आहे त्याच्यामध्ये. पण मंचावर डॉक्टर निर्मोही फडके, चांगदेव काळे, नंतर नीला चांदोरकर, रिचर्ड नुनिस, डॉक्टर सुधीर राणी, नंदिनी थत्ते असे अनेक जण होते. त्या दिवशी 9 पुस्तकं प्रकाशित झाली आणि वाचक दिन असतो ग्रंथालीचा. त्या दिवशी हे पुस्तक प्रकाशित करण्याचा मान ग्रंथालयाने मला मिळवून दिला. तर असं खूप छान वाशीला हे प्रकाशन झालं आणि त्याची खूप चर्चा झाली आणि साहित्य मंदिरामध्ये ते प्रकाशन झालं. त्यामुळे म्हणजे साहित्याच्या मंदिरात प्रकाशन होणं ह्याच्यासारखी काय दुसरी बाब आहे. तर प्रकाशन सोहळा छानच झाला. फक्त आमच्या गोरेगावकरांची मागणी आहे की इथेही काहीतरी व्हायला पाहिजे. तर होईल आता लवकरच गोरेगावकर सुद्धा करतायत काहीतरी. तर ठिकठिकाणी होतील कदाचित त्याचे काही कार्यक्रम. काही जण विचारणा करतायत मला की आपण काही अभिवाचन ठेवू शकतो का? तर होईल आता. उर्मिला तिच्या प्रवासाला निघाली आहे तर ती भेटत राहीलच सगळ्यांना. नक्कीच, हं. नक्कीच. आता ताई एक जरा वेगळा प्रश्न विचारू इच्छिते. अ, उर्मिलेच्या व्यतिरिक्त तुमचं स्वतःचं ह्या पुस्तकातलं आवडतं सगळ्यात पात्र कोणतं? आणि का? उर्मिलेच्या व्यतिरिक्त हां. नाही म्हणजे अ, काही एक्झाम नाही तुम्ही असं काही नाही. पण अशीच नाही, नाही आहे क्युरिओसिटी झाली ना. म्हणजे सगळे तुम्हीच लिहिले आहेत त्यामुळे तुम्हाला असतं ना, एखादं पात्र आपणच आपल्या कथेमध्ये लिहीत असताना नाही अगदी त्याचा तिटकाराही वाटतो, काहीही असू अ, शकतं. त्यामुळे उर्मिलेच्या व्यतिरिक्त मला मी व्यक्ती म्हणत नाहीये. मला आवडलेली व्यक्ती नाही मी म्हणत आहे. पात्र. हां, पात्र. आवडलेलं पात्र जे आहे ते आहे कैकई. अच्छा. कारण ती पण छान आली आहे. म्हणजे सगळ्याच कॅरेक्टर्सना मी न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. कारण शेवटी ती इंटरॅक्शन आहे. उर्मिला अनेक जणांशी इंटरॅक्ट होतीये. तिच्या घरात एवढी माणसं आहेत. त्यामुळे ती अनेक जणांशी इंटरॅक्ट होते. पण कैकई हे पात्र अ, दुसरं मला त्या ह्याच्यातलं आवडलेलं आहे. कारण मी ग्रे शेडमध्ये रंगवली आहे कैकई. ती काळी नाहीये. म्हणजे जनरली आपल्याला कसं काही-काही म्हटल्यावर ती वाईटच आहे असंच वाटत राहतं. विलन, वॅम्प. हां, पण कैकेयीला सुद्धा मी एक बाजू दिली आणि असं असू शकतं ना किंवा माझ्या एका मैत्रिणीने म्हणजे माझ्या जर एफ-बी अकाउंटवर गेलात, माझं एफ-बी अकाउंट पब्लिक आहे. कोणी ते जाऊन वाचू शकतं. तर त्याच्यावर अनेक अभिप्राय आहेत आणि त्यातल्या अंजली फडके नावाच्या माझ्या मैत्रिणीने एक दिलेली मैत्रीण आणि ती उत्कृष्ट वाचक आहे स्वतः. स्वतः कविता करते. तर तिने एक दिलेली प्रतिक्रिया आहे आणि त्याच्यात तिने असं दिलंय की अ, खूप छान कैकेयीचं पात्र आलं आहे आणि आत्तापर्यंत मी तिला वैरिणी समजत होते. म्हणजे माता न तू वैरिणी हे आहेच गाणं. पण तिने असं लिहिलंय त्याच्यामध्ये, की मी आई म्हणून अशीच वागले असते का? आणि अगदी तोच विचार मनात येऊन मी कैकेयीचं पात्र रंगवलं होतं, की शेवटी ती आई असते आणि ती आपल्या मुलांना कुठेही प्रोटेक्ट करू पाहते. आई जी असते ती पहिलं मुलाचं हित बघते. मग कैकेयी तशीच वागली असेल का? तिने स्वतःच्या मुलाचं हित आधी बघितलं, तर त्यात वावगं नाहीये. आणि तुम्ही मुद्दाम पुस्तक वाचा सगळेजण, की कैकेयी पुढे काय म्हणते. ती जेव्हा तिचं क्लॅरिफिकेशन देते, तेव्हा ती म्हणते, की रामाला वनवासाला पाठवायचं हे मीच सांगितलेलं. पण सीता आणि लक्ष्मण नंतर गेलेत हे मी नाही घडवलेलं. हं, हं, हं. तो बरोबर. कळलं म्हणजे ह्यातनं एकातनं एक, एकातनं एक हे परिस्थितीजन्य घडत गेलंय सगळं पुढे. ते मी नाही केलं. लक्ष्मण जाणार हे मला काय माहिती? म्हणजे उर्मिले तुझ्यावर अन्याय जो झाला, तो काही मी योजलेला अन्याय नव्हता तो. हे आणि तिच्याही काही बाजू आहेत ज्या ती मांडते. तर ते आहे विस्ताराने आलेलं आहे. तर मला उर्मिलेच्या नंतर भावलेलं पात्र आहे कैकई. आवडलेली व्यक्ती नव्हे, तिच्यामुळेच ते सगळं घडलंय. तर स्त्रियांनी असा हट्ट आणि हटवादीपणा करू नये असंच मी सांगेन. पण पात्र म्हणून ते एक छान आलंय पात्र. जरूर वाचा. छानच. म्हणजे मी योग्यच केलं हा प्रश्न विचारून, कारण मला हे नाव अपेक्षित नव्हतं. खूप खूप धन्यवाद.
ताई आता तुम्ही थोडक्यात एका वाचकाचा अभिप्राय सांगितलाच आणि मी माझ्या आईचं फर्स्ट रिएक्शनही सांगितलं. हो, आय नो. पण तरी एखादा असा अभिप्राय जो अगदी तुमच्या मनाला भिडला या पुस्तकाविषयी, तुमच्या लेखनाविषयी, तो आम्हाला सांगा किंवा वाचून दाखवा कसंही. म्हणजे तुमच्याकडे हँडी असेल तर किंवा सांगितलत तरी चालेल. हे तर कारण मला कल्पना आहे काहींचे तुम्हाला किती अभिप्राय येतायत. सध्या मी Facebookवर मला बघत असते. खूप खूप अभिप्राय येतायत आणि खूप छान आणि अभ्यासपूर्ण येतायत. म्हणजे असं नुसतंच छान आम्हाला आवडली वगैरे असं नाही लोकं म्हणत आहेत. फारच सुंदर अभिप्राय लिहितायत आणि सखोल लिहित आहेत. तर एखादं मी वाचून दाखवू इच्छिते. ह्या आहेत डॉक्टर चंदाराणी बिराजदार. ह्यांचा आहे मी लिहिलेला एक वाचूनच दाखवते. हो. पण त्यात बऱ्यापैकी सगळे मुद्दे आले आहेत. हं. माझं कौतुक वगळून वाचते म्हणजे पटकन होईल आपलं. नाही, नाही असं नका करू. पूर्णच वाचा. आधुनिक वाल्मिकी गदी माडगूळकरांनाही जिच्यावर गाणं रचण्याचा मोह आवरला नाही अशी उर्मिला. राजकन्या असूनही उपेक्षित जीवन जगली आणि नंतरही साहित्यामध्ये किंवा लोकगीतांमध्येही फारसा उल्लेख नसलेली उर्मिला. डॉक्टर स्मिता दातार अशा व्यक्तिरेखेला न्याय मिळवून देण्यासाठी लिहिलेलं अयोध्येची उर्मिला हे पुस्तक वाचून मन अंतर्मुख झालं. अ, मधलं माझं कौतुक डिलीट करते. उर्मिला कादंबरी ह्या सर्वांचा कळस अध्याय आहे. डॉक्टर स्मिता दातारांच्या आतापर्यंतच्या लेखनाचा कळसाध्याय आहे. ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक हे सर्व कंगोरे असणारी ही एक व्यक्तिरेखा जिवंत करताना सखोल अभ्यास खूप आवश्यक असतो आणि तो इथे प्रकर्षाने जाणवतो. तत्कालीन जीवनशैली आणि विचारधारा मांडताना इतर पात्रांचे व्यक्तित्व सादर करताना खूप सावधगिरी आणि लिखाणाचा तोल सांभाळावा लागतो. आजवर समाजाने ज्यांना पूजनीयतेच्या सर्वोच्च शिखरावर ठेवलंय, अशा दैवी व्यक्तींच्या मानवी चुका दाखवताना वाचकांचा, समाजाचा रोष ओढवण्याची भीती असते. पण दातार मॅडमनी कथेची मांडणी अशी केली आहे, की त्यांच्या देवत्वाला धक्का न लागताही परिस्थितीजन्य चुका आपल्याला मान्य कराव्याच लागतात. नंदिनीचं पात्र आणि उर्मिलेचं जीवन यांची सांगड घालताना अनादी काळापासून आत्तापर्यंतची स्त्रीची माणूस म्हणून होणारी अवहेलना मनात घर करून राहते. स्त्री माणूस म्हणून जगतच नाही, ती नाती जगते. खूप मला महत्वाचं वाक्य वाटलं, ती नाती जगते. मुलगी, पत्नी, आई, सून, जाऊ, सासू अशी अनेक नाती निभावताना तिचं स्वतःचं व्यक्तित्व नामशेष होतं. तिला सोन्याच्या देव्हाऱ्यात बसवून समाज आपल्या चुकांवर पांघरून घालत राहतो आणि त्यात तिचा हुंदका दबून जातो. बिचाऱ्या उर्मिलेच्या वाट्याला हा सोन्याचा देव्हाराही आला नाही, याकडे स्मिता मॅडमनी लक्ष वेधलं आहे. पण त्याचबरोबर तिची ठाम जगण्याची दिशाही दाखवली आहे. प्रत्येक स्त्रीने स्वतःसाठी अनुभवावं आणि प्रत्येक पुरुषानं स्त्रीला जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी वाचावं, असं पुस्तक म्हणजे अयोध्येची उर्मिला. वाह! वाह! तर खूप त्यांनी सुंदर लिहिलंय आणि बराच लेखाजोखा लिहिलाय. काही लोकांनी लिहिलंय, की हा एक ऐतिहासिक मोलाचा ऐवज ठरावा हे पुस्तक. तर मला खूपच छान वाटलं. नायिकेचं अतिशय बोलकं चित्रण. काहींनी म्हटलंय लिखाणाचा तोल सांभाळलाय. काहींनी म्हटलंय, की खूप वर्णनात्मक शैली आहे, की आम्ही हा एक सिनेमा बघतोय असं आम्हाला वाटलं हां. आणि एक म्हणजे एक सगळ्यांकडून आलेली एक प्रतिक्रिया अशी आहे, की आम्ही एकदा हातात घेतलं आणि खालीच ठेवलं नाही. तर ही प्रतिक्रिया मला माझ्या प्रत्येक पुस्तकाविषयी मिळते, की लोकं सलग वाचून काढतात. सलग 2 दिवस, 3 दिवस बसून ते वाचून काढतात. सो ती माझ्यासाठी खूप मोठी पावती आहे, की त्यांना माझं लिखाण आवडतंय. डॉक्टर क्षितिज कुलकर्णींनी म्हटलंय, की या पुस्तकामुळे उर्मिलेचं मौन बोलकं झालं. आणि त्यांनी पण खूप वाह! सुंदर प्रतिक्रिया दिली आहे माझ्या एफ-बी अकाउंटवर नक्की वाचा. एक खूप मोठं चिंतन येतं ह्या पुस्तकामध्ये. वेगवान आहे कादंबरी खूप आणि मानसिक आंदोलनं उर्मिलेची खूप चांगली हाताळली आहेत लेखिकेने असंही अभिप्रायात आलं आहे. कोणी असं लिहिलंय की ही कादंबरी काल्पनिक आहे हे आम्हाला माहिती आहे. पण असंच घडलं असेल असंच आम्हाला वाटलं. इतकी ती खरी वाटते असं. तर खूप खूप जणांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. सगळ्यांना धन्यवाद. खूप छान. ताई आणि काही दिवसांनी माझीही लेखी प्रतिक्रिया मी देण्याचा प्रयत्न नक्की, करीनच नक्की. मी वाचून वाट पूर्ण बघते. झाल्याबरोबर. वाट आणि सर्व वाचकांना, स्मृतिगंध समूहाचे जे रेग्युलर व्ह्यूअर्स आहेत, त्या सगळ्यांना विनंती करते, नक्की हे पुस्तक
घ्या आणि वाचा. खूपच उत्कृष्ट आणि एका वेगळ्या विषयावरचं पुस्तक आहे. म्हणजे आजकालच्या आधुनिक काळातल्या कथा, कादंबऱ्या आपण नेहमीच वाचत असतो. पण जर तुम्हाला पौराणिक कथांची मध्ये रुची आहे, तर हे आधुनिक आणि पौराणिकचं एक वेगळंच अ, मिश्रण आहे असं मला म्हणता येईल. आणि ताई आता आपण आपल्या एका अ, अभिप्राय वाचलात आपल्या ह्याचा. पण मला आता तुमच्याकडनं ह्या पुस्तकातील एखादा असा भाग ऐकायची इच्छा आहे. म्हणजे मी तुम्हाला रिक्वेस्ट केलीच होती, की तुम्ही अतिशय उत्तम सादरीकरण सुद्धा करता. त्यामुळे तुमच्या तोंडातून तुमच्या ह्या उर्मिलेची एखादी अ, गोष्ट ऐकायला आवडेल. चालेल ना, नक्की मी वाचून दाखवते. हा प्रसंग जो आहे म्हणजे असे अनेक प्रसंग आहेत आणि गंमत म्हणजे सांगू का हे ना मी खूप प्रसंग आधी लिहिले, मग मधलं काहीतरी लिहिलंय आणि असं ते नंतर जोडलेत. पण काही-काही प्रसंग मला असे म्हणतात ना, की दैवी एक हे येते, आदेश. आणि असं हं, मी झरकन एक हाती लिहून काढलेले आहेत. तर एक प्रसंग असा आहे, हा प्रसंग सगळ्यांना माहिती आहे. हा प्रसंग असा आहे, की वनवासात जेव्हा हे जातात राम, लक्ष्मण, सीता आणि नंतर भरत येतो आजोळहून आणि भरताला कळतं, की असं-असं झालंय आणि ह्यांना पाठवलंय आणि भरत वगैरे सगळे राजघराण्यातले लोक त्यांना आणायला जातात. आणि तेव्हा तिथे ह्या सगळ्या जणी पुन्हा भेटतात. म्हणजे सगळ्या बहिणी आणि सगळे 4 बहिणी, 4 भाऊ हे सगळेजण भेटतात. त्यांच्याबरोबर मंत्रीगण सगळेच आहेत तिथे आणि हे सगळे चित्रकूटला तिथे गेलेले आहेत सगळेजण भेटायला. तर तेव्हाचा हा एक प्रसंग आहे. सगळ्या बहिणी बसल्यात आणि त्या बोलतायत एकमेकींशी. नुकतंच दशरथांचं श्राद्ध पार पडलेलं आहे आणि आता त्या एकमेकींची चौकशी करतायत. सीता त्यांना पहिल्यांदा भेटलीये वनवासात गेल्यावर. पतीच्या प्रेमाचा आणि सहवासाचा उल्लेख सीतेनं इतक्या वेळा केला, की उर्मिलेला रडूच फुटलं. तिचे अश्रू बघून सीतेला तिची चूक समजली. "उर्मी, माझी चूक झाली गं. वनवासात येताना तुला सोबत घ्यायला हवं होतं." सीता खिन्न होऊन म्हणाली. "मी तर आत्ताही राहायला तयार आहे जिजी, पण स्वामींची आज्ञा तर व्हायला हवी ना." उर्मिला म्लान चेहऱ्यानं म्हणाली. आपले अश्रू लपवण्यासाठी ती तिथून उठून पर्णकुटीच्या मागच्या बाजूला निघून गेली. पर्णकुटीच्या मागच्या बाजूला सुकलेली लाकडं रचून ठेवली होती. लक्ष्मण लाकडं घ्यायला आला होता. उर्मिला आल्यापासून त्यानं तिच्या डोळ्याला डोळा भिडवला नव्हता. आता देखील तो तिच्यापासून हातभर अंतरावर होता. त्याचा श्वास तिच्या अंगावर आदळत होता. पण त्यानं तिच्याकडे बघितलंही नाही आणि तो पाठमोरा झाला. "नाथ!" उर्मिलेनं हाक मारली. लक्ष्मणाचे लाकडं उचलणारे हात थांबले. "आपण काही बोलणार नाही का माझ्याशी? का हा छळ चालवलाय माझा?" "देवी, मी वनवासी आहे. ऋषीमुनींसारखा राहतो आहे. रामाचा सेवक आहे मी." तो अजून पाठमोराच होता. उर्मिलेला त्याच्या या वाक्याचा धक्काच बसला. "नाथ, परस्त्री आहे का मी? मी पत्नी आहे तुमची." "मी आता कार्यमग्न आहे." लक्ष्मण पुटपुटला. "कसलं कार्य नाथ? जातानाही माझा निरोप न घेता गेलात. मला न सांगता वनवासात जाण्याचा निर्णय एकट्यानं घेतला." लक्ष्मणाला तिच्या नजरेला नजर देण्याचं धाडस नव्हतं, की आपण केलेल्या प्रतारणेची खिन्नता वाटत होती त्याला, की तिच्या डोळ्यातल्या जादूकडे ओढलं जाण्याचं भय. पण त्यानं तिच्याकडे बघितलं नाही. "नाथ, एकदा म्हणालात ना थांब उर्मिल, तर कायमची राहीन इकडं. आणि आज तर आपल्याला घेऊन जायलाच आलेत ना सगळे." "हे शक्य नाही. रामानं एकदा दिलेला शब्द तो बदलत नाही. आणि मी रामाचा पाठीराखा आहे. सीता भाभींची जबाबदारी आहे माझ्यावर." लक्ष्मण निश्चयानं म्हणाला. "आणि माझी जबाबदारी?" उर्मिलेनं तिखट शब्दांचा बाण फेकला. "मी कोण आहे आपली? तू पत्नी आहेस, पण ती गृहस्थाश्रमात." लक्ष्मण गुळमुळीत बोलला. "आर्य, गृहस्थाश्रमाचा आपण त्याग केलात, तोही पत्नीला न विचारता." उर्मिलेचा आवाज आता चढायला लागला. "मुळात गृहस्थाश्रम त्यागण्याची परवानगी आपल्याला दिली कोणी?" तिचा आवाज ऐकून कैकेयी राणी धावत आल्या. मागोमाग राम, सीता, सुमंत्र आले. कैकेयीमांनी वनवासात जाण्याचा आदेश रामजेठजींना दिला होता नाथ, आपल्याला नाही. उर्मिलेच्या शब्दात आता वणवा पेटत चालला होता. कैकेयी राणी पुढे झाल्या. "हा सगळा अनर्थ माझ्यामुळे घडलाय.
मी महाराज दशरथांनी मला दिलेले दोन्ही वर मागे घेते. माझ्या हातून अपराध घडलाय. माझ्यात तेव्हा कली शिरला होता. माझ्यामुळे माझ्या पतींचं निधन झालं. माझ्या पुत्रानं मला अवहेरलं. माझ्या रामाला वनवास घडला. मला पश्चाताप झालाय. मला क्षमा करा. रामा, पुत्रा तू परत चल. कैकेयी भावविवश झाल्या होत्या. नाही माते, मी नाही येऊ शकत. मला 14 वर्ष वनवास पूर्ण करू दे. हे मी माझ्या पिताश्रींना दिलेलं वचन आहे. मी त्यांना दिलेला शब्द मोडणार नाही. राम त्यांच्या निर्णयावर ठाम होता. पण बंधू, झालं गेलं गंगेला मिळालं. मा वर मागे घेत आहेत. ज्यांनी हे वर दिले होते ते पिताश्री आता हयात नाहीत. तू परत चल बंधो. हे भावी राजा, अयोध्येला तुझी गरज आहे. बंधो, मी परतीच्या प्रवासासाठी 2 रिकामे रथ आणलेत. भरत हात जोडून रामाची विनवणी करत होता. नाही, मी पिताश्रींना वचनबद्ध आहे. राम ठामपणे म्हणाला. परंतु लक्ष्मण त्या वचनाला बांधील नाही. त्याचा निर्णय तो घेऊ शकतो. मी तुझ्या सोबतच असणार बंधू. लक्ष्मणाचं बोलणं ऐकून उर्मिलेनं चमकून लक्ष्मणाकडे पाहिलं. याला स्वतःचं मत आहे की नाही? लक्ष्मणानं तिच्या नजरेला नजर देणं पुन्हा टाळलं असं तिला वाटलं. तेव्हा ना तिथे ऋषीजन, तीनही माता, भरत, शत्रुघ्न, त्यांच्या पत्नी सगळेच आले होते. भरतानं रामाची बऱ्याचदा याचना केली. शत्रुघ्नही त्याला अयोध्येला चलण्याविषयी विनवलं, पण राम ते मान्य करेना. शेवटी भरतानं विनम्र होत भावासमोर पुन्हा हात जोडले आणि म्हणाला, हे रामा, मी अयोध्या राज्याचा केवळ पहारेकरी आहे. तुझ्या पादुका मला दे रामा. त्या मी सिंहासनावर ठेवीन. तू येईपर्यंत त्यांची पूजा करीन. तुझ्या मार्गदर्शनानं राज्यकारभाराकडे लक्ष देईन. तू वनवासात असताना मला सुखांचा उपभोग घेण्याचा काहीही अधिकार नाही. मी देखील तुझ्यासारखाच तपाचरण करत नंदीग्रामात व्रतस्थ राहीन. भरताच्या या निर्णयानं मांडवीला अनपेक्षित धक्का बसला. त्यांच्यातलं कोणीच स्त्रियांचं मत घेणार नव्हतं का? मांडवीच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. आता मात्र उर्मिला शांत बसू शकत नव्हती. स्वतःवरचा आणि मांडवीवरचा अन्याय तिला स्वस्थ बसू देईना. आपण सगळी दशरथ पुत्र बंधू कर्तव्य, पुत्र कर्तव्य निभावत आहात. मग पती कर्तव्य काय आहे? उर्मिलेच्या धारदार आवाजानं सगळे चपापले. हे कोणी ठरवलं की आश्रम बदलला की कर्तव्य बदलतात? नाथ, या सर्वांसमक्ष विवाहाचे सगळे संस्कार, सगळी वचनं पाळून आपण माझा पत्नी म्हणून स्वीकार केलात ना? मग कोणत्या नियमानं आपण माझा त्याग केलात? बोला ना. मी तिकडं अयोध्येत राहून माझा पुत्रवधूचा धर्म निभावतेय. परित्यक्ता पत्नी म्हणून जगतेय. माझे सर्व धर्म मी पाळावेत अशी अपेक्षा आहे. मग पती म्हणून आपला धर्म, आपलं कर्तव्य काय? उर्मिलेनं लक्ष्मणाला थेट प्रश्न विचारला होता. सगळे गप्प झाले होते. उर्मिला आता संतापली होती. बंधू कर्तव्य निभावायला माझी ना नाही. परंतु पत्नीला त्याची काही कल्पना द्यायला नको, की स्त्रियांना फक्त गृहीतच धरायचंय. पिताश्रींनी सगळ्या मानना गृहीत धरलं. आता भरत जेठजींनी मांडवीला गृहीत धरलं. लक्ष्मणांनी मला गृहीत धरलं. असं का? कोणत्या शास्त्रात, कोणत्या वेदात असं लिहिलंय हे सांगाल का मला? उर्मिलाचा चेहरा लाल बुंद झाला होता. ती सर्वांना प्रश्न विचारत होती. स्वामी, विवाह वेदीवर आपण या सर्वांसमक्ष मला 7 वचनं दिली होती. त्यातल्या सगळ्या नाही, पण काही वचनांची आपल्याला आठवण करून देतेय. तीर्थक्षेत्री व्रतकर्म करताना, यज्ञ करताना मी तो पत्नी समवेत करीन. युवावस्था, प्रौढावस्था, वार्धक्य त्या जीवनाच्या सर्व अवस्थांमध्ये या वामांगीचं मी पालन करीन. भविष्यात मी माझ्या कुटुंबाचं पालन करीन. अशी प्रतिज्ञा या वामांगी समोर मी घेत आहे. आणि सर्वात महत्वाचं वचन, सर्व कार्यात आणि व्यवहारात मी माझ्या पत्नीचा विचार घेईन. आपण तर विवाहातील या वचनांनाच छेद दिलाय स्वामी. याची दाद मी कोणाकडे मागू? कौशल्येला कौशल्येला रघुकुळाची पुत्रवधू सर्वांसमोर असे प्रश्न करते, हे सहन झालं नाही. कौशल्या राणी गरजली. उर्मिला, हा परिस्थितीचा दोष आहे. तो तू माझ्या पुत्रांवर लादू नकोस. आणि तू राजकुलाची पुत्रवधू आहेस हे विसरू नकोस. आपली मर्यादा सांभाळ उर्मिले. मा, परिस्थिती आपल्याच माणसाने निर्माण केलीये ना? आणि नख सुटणारी कोडी सुद्धा त्यातनच निर्माण झालीये. आपणच निर्माण केलेल्या जाळ्यात कोळी अडकत जातो ना, तसा माणूस त्याच्या कर्मात गुरफटत जातो आणि त्याला परिस्थिती असं गोंडस नाव देतो. आता देखील कैकेयी त्यांचा वर मागे घ्यायला तयार आहेत. पण राम जेठजींना ते ऐकायचं नाहीये. त्यांनी स्वतः निर्माण केलेली ही परिस्थिती नाहीये का? काही सैनिक आपण राम जेठजींच्या संरक्षणासाठी इथं ठेवू शकतो. पण नाथांचा हट्ट आहे की ते भ्राताश्रींच्या रक्षणासाठी इथंच थांबणार आहेत. ही सुद्धा त्यांनीच निर्माण केलेली परिस्थिती नाहीये का?
या सगळ्यात बळी मात्र फक्त स्त्रिया जातात. अहल्येचा विनयभंग झाला. यात तिची काय चूक होती? गौतम ऋषी अहिल्येला क्षमा करू शकत होते, पण नाही ना केली त्यांनी क्षमा. तसंच मी न केलेल्या चुकीची मला का शिक्षा? उर्मिला जे म्हणत होती ते चुकीचं नाही हे सगळ्यांनाच कळत होतं. पण वस्तुस्थिती बदलावी अशी पात्रता तिथे एकातही नव्हती. फक्त उर्मिलेनं उठवलेली प्रश्नांची झोड कुणालाच आवडली नव्हती. वसिष्ठ ऋषींनी रघुकुळाची रीत, परंपरा यावर काहीतरी गुळमुळीत भाषण केलं. परंतु उर्मिलेच्या बुद्धिवादी विचारांचं खंडन त्यांना करता आलं नाही. लक्ष्मण निरुत्तर झाला होता. संध्याकाळी सगळ्यांची परत निघण्याची तयारी झाली. उर्मिलेला अजूनही अंधुकशी आशा होती की लक्ष्मण काहीतरी बोलेल, पण त्यानं काहीच म्हटलं नाही. निघताना तिनं त्याचा चरण स्पर्श केला. पत्नीचा तोही धर्मच नव्हता का? ती परत जायला वळली. ती पाठमोरी असताना तो खोल आवाजात म्हणाला, शक्य झालं तर मला समजून घे उर्मिल. तिनं वळून पाहिलं. तिला वाटलं धावत जाऊन त्याला मिठी मारावी. त्याच्या छातीवर डोकं घुसळून त्याच्या भरदार छातीवर छोटे छोटे मुष्टीप्रहार करावेत. त्याला म्हणावं, मला ठेवून घे ना इथे. त्याच्या एका उर्मिल शब्दासाठी ती सगळं आयुष्य उधळून द्यायला तयार झाली होती. त्याच्या चुकांना क्षमा करायला तयार होती. पण पण तो पाठ फिरवून निघून गेला. सगळे परत निघाले. तिला त्या दोघांच्या मध्ये पसरलेल्या 14 वर्षांच्या लांब लांब सावल्या दिसायला लागल्या. मावळतीच्या खिन्न किरणांबरोबर ते बरोबर आणलेले 2 रिकामे रथ पराभूत योद्ध्यासारखे पाय ओढत चालले होते. उर्मिलेचं आयुष्य देखील त्या रथांसारखंच रिकाम रिकाम झालं. ताई, खरंच मी अगदी ह्याच्यामध्ये गुंगून गेले होते. निःशब्द झाली आहे आणि माझे डोळे सुद्धा पाणावलेत. उत्कृष्ट सादरीकरण आणि आज इथे वाचायला खूप खूप भावपूर्ण उतारा तुम्ही ह्या पुस्तकातला निवडलात. तुमची उर्मिला आम्हाला सगळ्यांनाच आवडली आणि तिच्या स्वरात तिची परिमिती कळली तिच्या पात्राची. ती फक्त सहन करणाऱ्यातली नाही, ती प्रश्नही विचारते, जाब विचारते आणि अगदी खूप खूप छान वाटलं हे ऐकून. धन्यवाद स्मिताताई. ताई, आता एक शेवटचा प्रश्न, त्यानंतर आपण आपल्या पिक्चर गॅलरीकडे वळूया. तो प्रश्न असा की आपण आत्ताच म्हटलं, आजकालची पिढी खूप लॉजिकल विचार करते. त्यांना सगळ्याचे पुरावे हवे असतात. काय हे घडलं का खरंच असं? तर ह्या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्ही आजकालच्या नवीन तरुण वाचकांना किंवा ह्या पिढीला अ, काही उपदेश देऊ इच्छिता? नक्कीच. मला असं वाटतं, की पहिली गोष्ट तुम्ही स्वतः एखाद्या गोष्टीचा शोध घ्या. तुम्हाला जर त्यातलं सत्य जाणून घ्यायचं असेल तर अभ्यास करा. आणि नुसतंच सांगीवांगीच्या गप्पांवरती विश्वास न ठेवता आपण त्याचा शोध घेतला पाहिजे. अ, आणि आपल्याकडे इतकी इतकी महान परंपरा आहे ना भारताला. म्हणजे आपली महाकाव्य आहेत. म्हणजे ह्यांना पुराण न म्हणता मी महाकाव्य म्हणेन. अ, रामायण, महाभारत ही सगळी महाकाव्य आहेत आणि त्याच्यावर पुढे अनेक गोष्टी रचल्या गेलेल्या आहेत. म्हणजे आज गीतेचं सार आहे, ज्याच्यावर पुढे ज्ञानेश्वरी लिहिली गेली. म्हणजे ह्या सगळ्या शाश्वत आहेत ना गोष्टी. तर ह्यांचा अभ्यास झाला पाहिजे. मग शाळेच्या वयापासून मुलांना ह्याची आवड निर्माण केली गेली पाहिजे. आणि जेव्हा त्यांना संशोधन आणि शास्त्र त्यातलं पटतं ना, तेव्हा ते जोडले जातात. नवी पिढी जोडली जाते. त्यांना नुसतं हे करा म्हणून असं आंधळेपणाने सांगून चालणार नाही. दुसरी गोष्ट, वाचन हल्ली खूप कमी झालंय, वाचन संस्कृती. त्याला अनेक कारणं आहेत. पण त्यातल्या त्यात शाळांनी, कॉलेजेसनी हे प्रयत्न करून, पालकांनी प्रयत्न करून त्यांना वाचनाकडे वळवलं पाहिजे. ऑफकोर्स पॉडकास्ट वगैरे हे हल्ली आलेलं आहे. तेही ते ऐकू शकतात. पण तरी वाचनात जी प्रगल्भता तुम्हाला मिळते, ती इतर गोष्टींनी मिळत नाही. त्यामुळे वाचन नक्की करा, कारण त्याच्यात तुम्हाला भाषेचं सौंदर्य जाणवतं. ऐकताना तुमचं लक्ष भरकटू शकतं. तुम्ही जेव्हा वाचता, तेव्हा तुम्ही कॉन्सन्ट्रेट करून वाचता. त्यामुळे भाषेचे वेगवेगळे प्रकार, लहेजा हे तुम्हाला सगळं जाणवू शकतं. अ, अजून एक संदेश मी असा देऊ इच्छिते, म्हणजे मी संदेश देण्यासाठी उर्मिला लिहिलं नाही हां. म्हणजे तो अ, अ, ती देत गेली. उर्मिला तिला सांगत गेली. संदेशासाठी हे पुस्तक लिहिलेलं नाही. तिची व्यथा, तिच्या व्यथेला वाचा फोडण्यासाठी हे पुस्तक लिहिलं गेलं. पण त्यातनं जो एक संदेश नकळतपणे जो मिळतो आहे, तो मिळतो आहे असा की
पहिली गोष्ट स्त्रियांना गृहीत धरू नका. कोणीही, स्त्रियांनी सुद्धा हं, मी म्हणते. स्त्रियांनीच स्त्रियांना गृहीत धरू नका. स्त्रियांना पुरुषांनीही गृहीत धरू नका. दुसरी गोष्ट आहे, की स्त्रियांनी आधी स्वतःशी जो लढा दिला पाहिजे. स्वतःला ओळखायला शिका. तुम्हाला काय हवं आहे? त्याचा कुठेतरी 2 मिनिटं थांबून विचार करा, की मला काय हवंय? सगळ्यांनी घराबाहेर जाऊन पैसे कमवलेच पाहिजे असं नाही. ती प्रत्येकाची गरज असू शकते असंही नाही. पण तुमच्या जीवनाचा पर्पज काय आहे? तो आधी शोधून काढा. त्याप्रमाणे तुम्ही तुमची ॲक्शन, तुमचं कार्य ठरलं पाहिजे. दुसरी गोष्ट, मी स्त्री आहे ह्याचा पहिला अभिमान बाळगा. तुम्हीच स्वतःला तुम्हाला महत्त्व नाही दिलं, तर दुसरं कोणी देणार नाहीये. त्यामुळे स्त्री मी आहे ह्याचा पहिला अभिमान बाळगा. निसर्गाने हे केलेले बदल आहेत. म्हणजे मी माझ्या आता महिला दिनाचे अनेक कार्यक्रम करत असते मी. त्याच्यातही मी हेच सांगते, की निसर्गाने हा बदल ठेवलाय. निसर्ग जर इतका हुशार आहे, सगळ्यात आपण म्हणतो ना, की निसर्गापुढे कोणी नाही. अजूनही सुनामी येऊन तो सगळं उलथावून लावू शकतो. तर मग त्याने हे बदल का केले स्त्री आणि पुरुषांमध्ये जो म्हणजे बायोलॉजिकल बदल आहेत. अॅनाटॉमिकल शरीरशास्त्राप्रमाणे बदल आहे. हॉर्मोनल बदल आहे. हा का केला? ह्याचं एक कारण आहे आणि ते समजून घ्या. तर हे हा बदल आहे आणि तो छान आहे. तर त्याचा सन्मान आपण करायला पाहिजे एक स्त्री म्हणून आणि तो आपण आपलाच करायला पाहिजे. दुसरी गोष्ट सगळ्यात मोठी चूक होतीये ती माझ्या मते पिढी घडवण्यात. स्त्रीने पुरुषाला घडवायचं आहे. तुम्ही नुसतं पुरुष आमच्यावर अन्याय करतात म्हणून आरोळ्या ठोकून काहीही होणार नाहीये. स्त्रीने एक सक्षम आणि प्रगल्भ पुरुष घडवायचा आहे, कारण तो तुमच्याच पोटी येतो ना. पुरुष आकाशातनं तर नाही पडत आहेत. हं. पुरुष तुमच्याच पोटी जन्माला येतायत. तर मग त्यांच्यावर तुम्ही काय संस्कार करता? त्यांना शिकवा ना स्त्रीला मान द्यायला. त्यांना घरात कामं शिकवा. त्यांना सांगा, की स्त्री आणि पुरुष ह्या निसर्गाने ज्या निर्माण केलेत, त्यांचं महत्त्व काय आहे हे त्यांना शिकवा. त्यांना तिला मान द्यायला शिकवा, तर एक पूर्ण पिढी वेगळी घडेल. तर आणि त्याला वेळ लागेल, पण मला माहिती आहे, की ते आपण करू शकतो. अजून एक गोष्ट म्हणजे स्वातंत्र्य हवंय. मग सगळ्यांनाच स्वातंत्र्य हवंय, पण ते वैचारिक स्वातंत्र्य हवं. स्वैराचार म्हणजे स्वातंत्र्य नाही. स्वातंत्र्य ही जबाबदारी आहे. आणि कमी कपडे घातले, सिगारेट प्यायली, दारू प्यायली म्हणजे स्वातंत्र्य मिळालं असं नाही. सिगारेट, दारू आणि कमी कपडे हे सगळ्यांसाठीच वाईट आहेत. स्त्री, पुरुष सगळ्यांसाठीच वाईट आहे. अवहेलनाजनक आहे. पुरुषाने उद्या कमी कपडे घालून ते कुठल्या सभेला आले तर आपल्याला चालेल का? मग आपण म्हणणार, की हं. पुरुषाने बघा कसं आमचीच मानखंडना केली वगैरे, वगैरे, वगैरे. पण बायका हे सर्रास करताहेत आणि ह्यातला जो फरक आहे ना, जो सूक्ष्म फरक आहे, की स्वातंत्र्य आणि स्वैराचार हा समजून घेणं खूप गरजेचं आहे. ज्या प्रथा, परंपरा, रूढी आपण पाळतो काही सणवारांमध्ये, काही चुकीच्या आहेत, मी अगदी मान्य करते. पण त्या शास्त्राचा आधार घेऊन त्या सुधारण्याचा प्रयत्न करा. इकडे सुधारणा व्हायला हवी. आम्ही नुसतेच आपले उपास करतो, मग चक्कर येऊन पडतो आणि मग आमचं कोणाचकडे लक्ष नाहीये. असं नाही व्हायला पाहिजे. त्यातलं शास्त्र समजून घ्या, की सण हे शास्त्रांवर आधारित आहेत. मग आपण काय करतोय? हे समजून घेऊया. आणि शिक्षण हा मला वाटतं त्याचा पाया आहे. त्यामुळे प्रत्येक स्त्रीला शिक्षण मिळालं पाहिजे. तर मला असं वाटतं, की उर्मिला जी आहे ही हेच सगळं सांगते आहे, की अं, पहिलं युद्ध स्वतःशी आहे. ते आधी जिंकायला पाहिजे. पुरुषानं स्त्रीला जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्त्रीने एक माणूस म्हणून हक्क मागितला पाहिजे आणि माणूस म्हणून तिला अ, जाणून घेतलं पाहिजे सगळ्यांनी. तिने स्वतःला सुद्धा जाणून घेतलं पाहिजे. तर मला असं वाटतं, की तरुण स्त्रियांना आणि वाचकांना सगळ्यांनाच हा संदेश मी आणि माझी उर्मिला दोघी हाच संदेश देतो आहे. आणि अशा अनेक ज्या उर्मिला होऊन गेल्या, की ज्यांना त्यांच्या दुःखाला वाचाच नाही फुटली. तर तसं नका करू. बोलतं व्हा, एक्सप्रेस करा स्वतःला आणि स्वतःला घडवा. जसं उर्मिलेने स्वतःला ती फक्त रडत नाही बसलेली माझी उर्मिला. तिने स्वतःला घडवलंय. तिने स्वतःतल्या कलागुणांना वाव दिलाय. तिने एका स्त्री जातीला घडवलंय. तर नक्की वाचा आणि ती उर्मिला तुमच्यातही एक स्फुल्लिंग चेतवते का ते मला नक्की सांगा. मी वाट बघते त्याची. धन्यवाद ताई. मातेच्या हळूवार मायेने तुम्ही ह्या उर्मिलेला नटवलंय, सजवलंय आणि आमच्यासमोर इतक्या उत्कृष्टरित्या सादर केलंय आणि आजचे तुम्ही ह्या तरुण पिढीला दिलेले उपदेशही आम्हाला खूपच, खूपच पटलेत. मला वैयक्तिकरित्याही पटलेत आणि आपल्या सर्व प्रेक्षकांनाही ते नक्कीच आवडलेत, याची मला खात्री आहे. ताई मागच्या वर्षी मला आठवतंय जेव्हा आपण तिच्यासाठी ह्या पुस्तकावर चर्चा करत असताना मी तुम्हाला विचारलं होतं, "ताई तुमचं
आगामी साहित्य कोणतं? कोणतं पुस्तक लिहिताय? आणि तेव्हा तुम्ही अगदी सांकेतिक शब्दात मला सांगितलेलं, मी एका पौराणिक एका पुराणातील एका कथेवर चरित्रावर पुस्तक लिहीत आहे आणि ती उर्मिला असेल ह्याची मला तेव्हा कल्पना नव्हती. पण ही तुम्ही घडवलेली, साकार केलेली उर्मिला आज आमच्यापर्यंत पोहोचली आहे. तर आज आता मी तुम्हाला पुन्हा तो प्रश्न विचारू इच्छिते. आता तुमचं पुढचं साहित्य कोणतं? तुम्ही इतका प्रगल्भपणे अभ्यास करता प्रत्येक विषयावर, तर नक्कीच काही योजलं असेल आणि ते आमच्यापर्यंत कधी पोहोचू शकतं? म्हणजे आम्ही पुढच्या वर्षी पुन्हा आपला एक इंटरव्ह्यू असाच प्लॅन करू शकू. माझं आता आगामी काही गोष्टींवरती काम चालू आहे. आता फक्त ते कधी येणार ह्याची काही डेडलाईन अशी नाहीये. कारण मी म्हटलं त्याला खूप अभ्यास लागतो या सगळ्याला. अगदी पण बरोबर. काळाच्या पडद्याआड गेलेल्या आणि महाकाव्यांमध्ये सुद्धा ज्यांच्यावर चर्चा नाही झाली काही कारणांनी, जशी उर्मिलेवर नाही झाली. उर्मिलेवर 4 वाक्य आहेत फक्त लिहिलेली महाकाव्यामध्ये. तर अशा काही व्यक्तिरेखा आहेत आणि त्यांच्यावर लवकरच काम सुरू करणार आहे. आता त्या कोणत्या हे अजून गुलदस्त्यात आहे. तर पण नक्कीच. त्यांच्यावरती काम करायला घेतेय लवकरच. एक कथासंग्रह माझा येऊ घातलाय आणि तो सुद्धा एका थीमवर असणार आहे. मग कथासंग्रह म्हणजे जनरली वेगवेगळ्या कथा असतात. पण तसं नसून त्याची थीम म्हणजे त्याचं सूत्र एक असणार आहे. पण कथा वेगळ्या वेगळ्या असा एक प्रयोग करते मी, की एक विषय आणि अनेक त्याला अनेक कथा त्याच्यावरती. तर असा एक कथासंग्रह येऊ घातला. एखादं चरित्र परत येईल कारण काही पेड कामं पण माझ्याकडे येत असतात. तर तसं एखादं काही त्यातलं काहीतरी येईल. अं, एक कविता संग्रह माझं मी कविता तयार आहेत. संग्रह केलेला नाहीये तर कदाचित तोही येईल. पॉडकास्ट विषयी काही बोलणं चालू आहे. उर्मिलेचा अनुवाद करण्याच्या बऱ्याच ऑफर्स आहेत. फक्त तिच्यासाठी वरती काहीतरी येऊ घातलंय. तर असं बरंच आहे पाईपलाईनमध्ये आणि हळू येईल. म्हणजे असं होतंय की दिवस 24 तासांचा आहे आणि तो पुरत नाहीये खरं असं झालंय थोडंसं. अगदीच पण बरोबर आहे. आहे तरी सगळं. तुमचा कल अजूनही अजून न टच झालेल्या पौराणिक पात्रांकडे आहे, हे ऐकून हो. मला खूप छान वाटलं. मला कारण खूप माझाही तो भावतात त्या आवडता विषय गोष्टी. आहे. हो. फार खूप भावतात छान. गोष्टी आणि त्या अनुषंगाने आपला अभ्यास खूप छान होतो. मला अभ्यास करायला खूप आवडतं आणि अभ्यास केला की आपल्या एक जरा बुद्धीला धार निघते थोडी. मला सो असं वाटतं तुमचं पी-एच-डीचं साहित्य तयार आहे. आता अरे तुम्ही बापरे! त्याचाही विचार करावा. त्यासाठी तुम्हाला खूप-खूप शुभेच्छा. जेवढं रिसर्च तुम्ही केलंय, खूप कौतुकास्पद आणि आता आपण आपल्या पिक्चर गॅलरीकडे वळूया. थोडक्यात आम्हाला तुम्ही दिलेल्या प्रत्येक फोटोविषयी काही माहिती द्या. अ, ताई ही तुमची मागच्या वेळची काही फोटोज मला खूपच आवडले म्हणून मी ते असेच ठेवले आहेत. पी-पी-टी मधनं हो. काढून नाही टाकले. ही तुमची 6 पुस्तकं. येस. सॉरी त्याच्यात ते 7वं जोडायचं राहून उर्मिलेचं गेलं. हो. अ, बघूया आता हे हा अजून आणि याचा आता विस्तार होऊन देत. त्या फोटोत अजून नक्कीच, खूप खूप नक्कीच. भर पडू देत. आणि ही आपली उर्मिला. हे ह्याचं कव्हर अतिशय सुंदर तुम्ही हो जसं आणि तो वर्णन रथ केलंत आहे. अयोध्या नगरी. रथ आहे, अयोध्या नगरी आहे. एका बाजूला नदीवर काही पाकळ्या पडल्यात. जिथे ग्रंथालयाचे अक्षर आहेत तिथे खरी ती नदी आहे. आणि तिथे ते वाचलं की कळेल तिचं काय सरयूशी नातं होतं आणि तिचं अयोध्येशी काय नातं होतं. तर ते आपल्याला कळेल त्याच्यातून. काहींना छानच. वाटतंय की अयोध्याचं राम मंदिर झालं म्हणून मी पुस्तक लिहिलंय. प्लीज असं काही नाहीये. तिने उर्मिलेनेच बहुधा तिचा तिचा तो टाइम पिरियड निवडला येण्याचा. पण माझं जानेवारी नाही गेल्याच वर्षी रेडी होतं ऍक्च्युली. हो पण आणि ते तुम्ही म्हणताय, की तुम्ही कोविडच्या आधीपासून ती हो, संकल्पना हो, हो, तुमच्या हो. मनात होतीच. म्हणजे तेव्हा राम बरीच मंदिर वर्ष होणार-बिणार असं काही मला माहिती नव्हतं. आणि फक्त माझी उर्मिला आहे ती अयोध्येशीच निगडीत आहे. त्यामुळे ती अयोध्या दिसते आपल्याला बॅकग्राऊंडला आणि रथ दिसतोय. त्या रथाचं आणि तिचं काय नातं आहे ते वाचकांनी वाचावं पुस्तकात. अच्छा. आणि तिच्या चेहऱ्यावरचं तेजही दिसतंय. म्हणजे ती हो. एक अबला म्हणून तुम्ही नाही, नाही. साकारलेली नाही, हे अगदी पुरेपूर या चित्रातनं, ह्या कव्हर पेजमधनं कळतंय. ती सतीश भावसारांची कमाल आहे, की मी फक्त त्यांना सूत्र सांगितलं आणि त्यांनी ती तंतोतंत उतरवली. खूपच छान. हा आपला पुढचा फोटो. हा प्रकाशन समारंभ रवींद्र शोभणेंच्या हस्ते प्रकाशन झालंय.
आणि डॉक्टर शरद काळे दिसतायत, डॉक्टर निर्मोही फडके आणि खूप छान प्रकाशन समारंभ झाला 25 डिसेंबरला ग्रंथालयातर्फे. वाचक अभिनंदन दिन. ताई. या स्मिताताई. हे जेव्हा पहिलं पुस्तक जेव्हा आलं ते छापून, कारण ते काय होतं अगदी शेवटी शेवटी ते प्रकाशनाला जातं, मग त्याचे टेक्निकल एरर्स असतात. आणि ते जेव्हा असं पहिलं मी असं हातात घेतलं तेव्हा मला कोणतरी माझा फोटो काढला आणि तो इतका छान आला म्हणून मी तो माझ्या FB वर लावला होता फोटो. पहिली प्रत हातात घेतल्याचा आनंद पहिली प्रत आहे वेगळाच. ती. हो, हो, आपली हो. सगळी मेहनत अगदी, अगदी. आणि मी कारणीभूत लागली त्याचा. ऍक्च्युली मी रडले होते जेव्हा उर्मिला माझ्या हातात जेव्हा आली, कारण ती इतकी इतकी मागे राहिली होती. ती 3 वर्ष ती आपली येते येते असं करत. आणि मला ऍक्च्युली रडले मी ती जेव्हा हातात आली तेव्हा. आणि ती लिहितानाही मी अनेकदा रडले, नंतर वाचताना रडले. विश्वास सोहनी सर, दिग्दर्शक, ज्यांचं भूमिकन्या सीता वाचल्यामुळे उर्मिला मला सापडली आणि मी वाह! लिहित गेले, ते हे विश्वास सोहनी सर. आणि संदीप हा फोटो? कुलकर्णी जे दिसतात आपल्याला, संदीप कुलकर्णी सुद्धा त्यांना मी उर्मिला दिली आणि फक्त तिच्यासाठी हे त्यांच्या प्रेरणेने आलं होतं, की तुम्ही का लिहित नाही डॉक्टर निखिल दत्तारांच्या अबॉर्शन लॉ जर्नी विषयी, असं सांगणारे ते पहिले होते. आणि त्यांनी पाठपुरावा केला, नुसते होते असं नव्हे, त्यांनी जवळजवळ 1.5 वर्ष माझा पाठपुरावा केला त्या गोष्टीचा, की लिहिताय ना आणि असं सगळं. तर त्यामुळे ते उर्मिला पण मी त्यांना दिली होती, दिली आहे छानच. वाचायला. राजेश देशपांडे, लेखक, दिग्दर्शक, कलाकार, सगळे ओळखतात ह्यांना. तर हो. आम्ही गंगूबाई, नॉन मॅट्रिकचे वगैरे, हा, सगळं जे ज्यांनी आणलं आहे आता त्यांचं करून गेलो गाव चालू आहे जोरात. वाह! राजेश देशपांडे सर हे मला त्याचं नाट्य रूपांतर जे असतात किंवा मी ज्या एकांकिका वगैरे लिहिते त्याच्यासाठी खूप मार्गदर्शन करतात. आणि उर्मिलेवर सुद्धा काहीतरी करतोय आम्ही, करायचं आहे. एक तर अभिवाचनाचं तर आम्ही म्हणतोच आहोत काहीतरी करायचे प्रोग्राम वगैरे. तर राजेश देशपांडे सरांना मी उर्मिला दिली, आता ती त्यांच्या घरी पण गेली आहे आणि बघूया आता ती त्यांना काय काय करायला लावते उर्मिला. सो राजेश देशपांडे सरांनाही विनंती आहे की उर्मिला नॉक नॉक करायला आली आहे तुमच्याकडे, सो आपण न्याय देऊया सगळे मिळून तिला. अगदीच, अगदीच. तुम्हालाच दोघांनाही शुभेच्छा. अगदीच तुमच्या हस्ते काहीतरी असं खूप व्हिज्युअली अपीलिंग सुंदर काहीतरी घडू दे खरंच. हो, मग आता त्या म्हणजे राजेश देशपांडेंसारखे जे सगळे रंगकर्मी आहेत त्यांनी ते मनावर घेतलं पाहिजे. आणि हा शेवटचा फोटो. माझे मेंटॉर इब्राहिम अफगाण सर, त्यांच्या मिसेस आहेत त्या आरती कदम, लोकसत्तेच्या चतुरंगच्या एडिटर. तर मग इब्राहिम अफगाण सरांना उर्मिला दिली तेव्हाही अशाच भावना खूप दाटून आल्या, की सर कायम माझ्या पाठीशी उभे राहिले, माझे मेंटॉर आहेत ते लेखनातले. आणि हे शिवधनुष्य होतं उर्मिलेचं आणि ते सरांनी मला वेळोवेळी सपोर्ट केलं नसतं, म्हणजे अनेकदा माझं मानसिक सुद्धा मी ढासळले, की सर खूप कठीण जातंय आणि खूप गोष्टी येत आहेत आणि कौटुंबिक काही गोष्टी असतात, एल्डरली लोक कोणतरी आजारीच पडतात, त्याच्यात आपले 6-6 महिने निघून जातात. आणि अशा अनेक त्या संघर्षातनं उर्मिला आली आणि त्या प्रत्येक संघर्षाच्या वेळी सर पाठीशी होते. नाही, बरोबर करताय, होईल होईल, करून सोडू नका, नेटाने करा. किंवा अगदी छोटंसं कुठेतरी कात्रण मिळालं की सर मला पाठवायचे, छोटीशी काही कविता सापडली उर्मिलेवर की सर मला पाठवायचे, की बघा ह्याचा काही उपयोग होतोय का, हे बघा ह्याचं काही होतंय का. तर अशी माणसं जेव्हा जीवनात असतात ना तेव्हा त्या गोष्टी घडत जातात. कारण हे खूप मोठी गोष्ट होती अयोध्येची उर्मिला हे पुस्तक. ते साधं सोपं नाहीये ते लिहिणं. आणि कायमच सर पाठीशी असतात आणि त्यांनी असंच पाठीशी राहावं अशी मी विनंती करेन त्यांना. नक्कीच, नक्कीच ताई. तुम्हाला सगळ्यांनाच शुभेच्छा. तुमच्या सर्वांच्या हस्ते ॲज अ टीम तुमच्याकडनं अजून खूप काही साहित्य निर्मिती होत राहावी, म्हणून मी तुम्हाला शुभेच्छा देते. आणि ताई आत्ता स्क्रीन शेअर करत आहेच, म्हणून आपलं सन्मानपत्रही इथे डिस्प्ले करते. अ, आपले खूप खूप आभार मानते आज कार्यक्रमाला मान्यता दिली म्हणून. मला कल्पना आहे मागच्या वर्षी मी तुम्हाला असंच एक सन्मानपत्र दिलं होतं, पण ह्या वर्षी ह्याच्यामध्ये उर्मिलाही जोडलेली आहे. अरे वा. हे मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवणार आहे ह्या कार्यक्रमानंतर आणि आपल्याला Facebookवरही हा फोटो अपडेट करून नक्कीच टॅग करीन. अ, नक्की. ताई आजच्या कार्यक्रमाची सांगता करण्यापूर्वी पुन्हा एकदा औपचारिकपणे तुमचे आभार मानते. तुम्ही आज जेवढा वेळ ह्या मुलाखतीसाठी काढलात त्याबद्दल आणि सर्व वाचकांना पुन्हा एकदा विनंती करते, नक्कीच अयोध्येची उर्मिला
बाय डॉक्टर स्मिता निखिल दातार. नक्की विकत घ्या आणि वाचा. मीही ते आत्ताच विकत घेतलंय आणि वाचायच्या जर्नीमध्ये आहे. त्यामुळे आणि आणि स्मिताताई Amazonवर आहे. पुस्तक हां. Amazonवर आहे. माझ्याकडे आहे. ग्रंथालीकडून तुम्हाला मिळू शकतं. मॅजेस्टिक बुक डेपोमध्ये आहे. तर अशा अनेक ठिकाणून तुम्ही ते घेऊ शकताय. आणि दुसरं म्हणजे की हे वाचून मला अभिप्राय नक्की कळवा. तर म्हणजे काय असतं की लेखकाला त्याच्यातनं एक हुरूपही मिळतो आणि पुढच्या कलाकृतीत सुधारणाही होतात. सो नक्कीच. आणि खरंच. मला वाटते माझ्या FB अकाउंटवर जाऊन सगळ्यांचे अभिप्राय वाचा. तर तुम्हालाही असं वाटेल की आपणही हे वाचावं पुस्तक. कारण ते फक्त माझ्या म्हणजे त्यात काही स्वार्थ नाहीये. पण ही अशी जी एक व्यक्तिरेखा काळाच्या आड गेली, काळाच्या पडद्याआड गेली उर्मिला, तर तिला एक न्याय देण्याचा आपण स्त्री म्हणून प्रयत्न करूया. तुमचा हा भावच खूप छान आहे स्मिताताई. तुम्हाला स्मिता दातार लोकांना कळावी ह्यापेक्षा उर्मिला सर्वांना कळावी. ती आवडली पाहिजे. हा भाव तुमचा खूप थोर आहे खरंच. म्हणजे लेखिका म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणूनही म्हणजे आपल्या प्रसिद्धीपेक्षाही आपलं पुस्तक सगळ्यांनी वाचावं, त्यातल्या पात्रांना सगळ्यांनी पसंत करावं. खूप महान विचार आहेत तुमचे. मनःपूर्वक धन्यवाद ताई. आणि आता ह्या कार्यक्रमाची सांगता करते. सगळ्यांचा निरोप घेते. थँक यू.